Yes. Good Yes, sir. afternoon. Okay. सो वी हॅव अभी आतापर्यंत आपल्याकडे 75 लोकांनी जॉईन केलेलं आहे. सो आपण सुरू करूया. काही मेसेजेस सुटले असतील, काही सेंटर्सला काही क्वेरीज वगैरे राहतील या सेशन नंतर, तर आपल्याकडे आयटेकची टीम आपल्याला सपोर्टसाठी अवेलेबल राहील. राईट. आजचा बेसिक विषय हे व्हीसी घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की सध्या आपल्याकडे थर्ड लाईन मेडिसिन्सचे जे काही पेशंट्स आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, बरेचसे पेशंट हे जे कडून ट्रान्सफर आउट झालेले आहेत. काही जे होते जे 6 सासेप सेंटर्सला होते, परंतु त्यांना त्यांच्या सेंटरला औषध घ्यायला जाता आलेलं नाहीये. आणि अशा परिस्थितीत आपल्याकडे थर्ड लाईनचा शॉर्टेज झालेला आहे, स्पेशली राल्टाग्राविर आणि काही सेंटर्सला दारुनावीरचा पण स्टॉकआउट सिच्युएशन आलेलं आहे. मागे नॅको कडे या विषयाबरोबर 2 वेळा व्हीसी झालेली होती. एक नवीन औषध डॉलोटाग्राविर नॅकोने आपल्याकडे सप्लाय केलेलं आहे. एक रिक्वेस्ट म्हणून त्यांनी एक गायडन्स पण आणलेला आहे आणि याच्या बाबतीत ट्रान्झिशन प्लॅन काय असला पाहिजे या पेशंटसाठी तोही आखून दिलेला आहे. तो मागच्या आठवड्यामध्ये मी तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर शेअर केलेला होता. थोडंसं डॉल्युटाग्राविरच्या टेक्निकल गोष्टी आणि हे नेमकं ट्रान्झिशन कसं करायचंय, काय करायचंय, आपण एक 15 ते 20 मिनिटं एक टेक्निकल सेशन परत ठेवलेलं आहे. याच आठवड्यात डॉक्टर गुहा यांचं एक NDLS सेशन सुद्धा झालेलं होतं. तरी पण काही सेंटर्सचे क्वेरीज होते की दारुनावीर नसेल आणि दारुनावीर राल्टाग्राविर रेजिमवर जर पेशंट असतील तर मग डॉल्युटाग्राविर कसं द्यायचं, काय द्यायचं, या ज्या काही क्वेरीज आहेत त्याच्या बाबतीत आपण डॉक्टर अनवर यांना रिक्वेस्ट केली होती की त्यांनी एक सेशन स्पेशली महाराष्ट्राच्या ART सेंटरसाठी घ्यावं. तर पुढे याविषयी जास्त मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अनवर यांच्याकडे मी सूत्र देतो. मी रिक्वेस्ट करतो त्यांना की त्यांनी पुढील सेशन घ्यावं. थँक्यू सर अँड गुड आफ्टरनून एव्हरीवन. आणि सगळ्यात पहिलं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन की इतकं कोरोनाच्या एपिडेमिकमध्ये सगळेजण अजून ART सेंटरमध्ये आहेत आणि मनापासून सगळे काम करतात जस्ट टू मेक शुअर दॅट पेशंटचं सगळं जे पण मेडिसिन्स वगैरे चालू आहेत त्यांना व्यवस्थित मिळावे म्हणून. तर अगेन आय वॉन्ट टू अपलॉड फॉर एव्हरीवन. तर या सिच्युएशनमध्ये काही ड्रग एक नवीन जी ड्रग इंट्रोड्यूस झाली आहे डॉल्युटाग्राविर, तर त्याच्याबद्दल बोलण्यासाठी आपण आजचं RDLS आणि सेशन प्लॅन केलेला आहे. तर हा मी फक्त स्क्रीन शेअर करतोय. ओके, सगळ्यांना स्लाइड दिसत असेल. तर ह्या सेशनमध्ये आपण डॉल्युटाग्राविरचं जे NDLS मध्ये झालं होतं ते डिस्कशन मी ब्रीफमध्ये फक्त परत एकदा रिपीट करायचा प्रयत्न करतोय, कारण NDLS इंग्लिशमध्ये होतं आणि डिस्कशन खूप जास्त टेक्निकल पण होते. पण इथे आपला ARTचा स्टाफ पूर्ण आहे आणि बाकीच्या स्टाफचा रोल पण इतकंच महत्त्वाचा आहे. म्हणून नवीन ड्रग बद्दल सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. नॅको जे नवीन ड्रग इंट्रोड्यूस करते, खूप दिवसानंतर एक नवीन ड्रग येते. मला वाटतं की टेनोफाविर नंतर जे आता नवीन ड्रग जे आले आहे त्याचं नाव डॉल्युटाग्राविर आहे. त्याचं जे शॉर्ट फॉर्म आहे DTG म्हणून आपण लिहितो. आणि ह्या ड्रगचं थोडंसं आपण फार्माकोलॉजी बघणार, त्याचे साईड इफेक्ट काय होऊ शकतात आणि त्याचे फायदे काय काय आहे आणि कशामुळे हे ड्रग इंट्रोड्यूस केलंय. हा जे ड्रग आहे डॉल्युटाग्राविर हे फर्स्ट लाईन मध्ये पण वापरलं जाणार आहे, सेकंड लाईन मध्ये पण आणि थर्ड लाईन मध्ये पण येणार. आणि HIV TB असेल किंवा जे असे महिला आहेत जे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये आहेत आणि त्या एज ग्रुपमधल्या जे महिला आहेत त्यांनी जर प्रेग्नन्सी प्लॅन करायचं ठरवलं किंवा प्रेग्नंट राहिलं तर त्यांच्यासाठी काय काय गाईडलाईन आहेत ते आपण बघणार आहोत. आणि PEP मध्ये डॉल्युटाग्राविर कसं यूज होणार आणि नॅकोचं फर्स्ट फेज ऑफ ट्रान्झिशन काय असणार. फर्स्ट फेज म्हणजे पहिला टप्पा जे ट्रान्झिशन म्हणजे एक रेजिमेंट पासून तुम्ही दुसऱ्या रेजिमेंटवर किंवा एक ART कॉम्बिनेशन वरून दुसऱ्या कॉम्बिनेशनवर जेव्हा आपण जातो त्याला आपण ट्रान्झिशन म्हणतो इथे. तर हे फेज वाईज होणार आहे. आत्ताच्या फेज मध्ये सुरुवातीला फक्त आपण
डॉलुटोग्राविर सिंगल ड्रग नाकोकडनं येते. पुढच्या फेजेसमध्ये बाकीचे कॉम्बिनेशन पण येतील. TLDचं जे मुख्य कॉम्बिनेशन आहे, जसं TLE आपल्याकडे सध्या आहे, तसंच टेनोफेविर, लामोडिन आणि डॉलुटोग्राविर असं एक कॉम्बिनेशन येणार आहे, पण ते नंतर येईल त्यावेळेस आपण डिटेलमध्ये त्याच्यावर पण बोलणार आहोत. या प्रेझेंटेशन मध्ये काही स्लाइड्स त्याच्यावर पण असतील. तर फेज 1 मध्ये हे फक्त DTG सिंगल ड्रग आहे, एक टॅबलेट फक्त येणार आहे. तर त्याच्याबद्दल काय प्लॅन आहे ते आपण बघूया. जसं डॉक्टर प्रमोदने सांगितलं की तुम्हाला ऑलरेडी पाठवलं गेलं होतं त्याचं जे डिटेल्स गायडन्स होतं, तर ते पण आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिला की डॉलुटोग्राविर बेस्ड रेजिमेन का, तर हे ड्रग जसं मी सांगितलं की तिन्ही फर्स्ट लाईन, सेकंड लाईन आणि थर्ड लाईन सगळ्यांमध्ये हे यूज होणार, याचा वापर होणार. तर इतकं का इम्पॉर्टंट आहे की हे ड्रग सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये आपण वापरणार आहोत. एक तर पहिलं हे की याच्यामुळे जे व्हायरल लोड सप्रेशन होतो, म्हणजे जे आपण ART चालू केल्यानंतर व्हायरल लोड जे अनडिटेक्टेबल किंवा लेस दॅन 1000 जे म्हणतोय, हे दुसऱ्या ड्रग्सच्या तुलनेने जर बघितलं तर हे खूप फास्ट होतोय. कारण जसं आपण इफॅव्रेन्स बेस्ड रेजिमेनच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितलं तर तर जर इफॅव्रेन्स बेस्ड कॉम्बिनेशनचे जसे TLE जे आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर 4 वीक म्हणजे 4 आठवड्यात ह्याच्यामुळे व्हायरल लोड सप्रेशन अचीव्ह होणार. याचा अर्थ हा की ART चालू केल्यानंतर खूप लवकर ही लोक जे ART वर आहेत पेशंट्स, त्यांचा व्हायरल लोड खाली येईल आणि अनडिटेक्टेबल पण होऊन जाईल. त्याच्यामुळे ऍडव्हान्टेज मेजर हा असतो की व्हायरल लोड कमी झाला तर ट्रान्समिशन त्यांच्याकडनं जे होणार आहे त्याचा रिस्क पण कमी असणार आणि पेशंटला स्वतःला त्याला खूप जास्त त्याचे फायदे असणार. तर हा सगळ्यात पहिला मुख्य त्याचा ऍडव्हान्टेज आहे. दुसरं म्हणजे जर साईड इफेक्टचं प्रोफाइलिंग जर बघितलं तर जे लोक ART चालू केल्यानंतर साईड इफेक्ट मुळे ART सोडतात, त्याचं जे पर्सेंटेज आहे ते खूप कमी होणार आहे. तर TLEच्या कॉम्बिनेशन मध्ये जर 13% लोक जर सोडत असतील, तर डॉलुटोग्राविरच्या कॉम्बिनेशन मध्ये फक्त 2% लोक साईड इफेक्टमुळे सोडतील. तर टॉक्सिसिटी आणि साईड इफेक्ट हे डॉलुटोग्राविर बेस्ड जे रेजिमेन आहेत त्याच्यामुळे खूप कमी होणार. आणि जे बाकीचे अजून न्यूरोसायकॅट्रिक साईड इफेक्ट जे होते, जे लोक कंप्लेंट करत होते की इफॅव्रेजमुळे चक्कर येते आणि ते सगळं जे होतं, तर डॉलुटोग्राविरमुळे ते नसणार आहे. एक सिंगल साईड इफेक्ट डॉलुटोग्राविरचा असा आहे, इन्सोमनिया म्हणजे झोप न येणे. तर ते याच्यामुळे इफॅव्रेजच्या कंपॅरिझन मध्ये थोडंसं जास्त होऊ शकतं. तर हे खूप पोटेंट रेजिमेन आहे, म्हणजे पॉवरफुल रेजिमेन आहे. म्हणजे ह्याच्यावर पेशंट लवकर फेल्युअर मध्ये जात नाहीत. म्हणजे काय, म्हणजे फर्स्ट लाईनवर जर एकदा चालू केलं पेशंटला, तर लॉंगर ड्युरेशन साठी ही लोक फर्स्ट लाईन मध्ये असू शकतात. तर ह्याचं रेजिस्टन्स प्रोफाईल खूप जास्त आहे, वाईड आहे. ड्रग इंटरॅक्शन कमी आहेत. काही ड्रग्स डॉलुटोग्राविर बरोबर जर आपल्याला वापरायचे असतील तर डोसेसमध्ये चेंज करावे लागतात. अदरवाईज ड्रग इंटरॅक्शन कमी आहेत, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. जेनेटिक बॅरियर याचा जास्त आहे. HIV-2 साठी पण सेम कॉम्बिनेशन आपण वापरू शकतो. जसं की आपण बघितलं, TLE कॉम्बिनेशन फक्त आपण HIV-1 साठी वापरत होतो, पण HIV-2 असेल तर TL आणि लोपिनाविर रोटिनाविर वापरत होतो. तसंच पण TLD जर आपण चालू केलं तर HIV-1, HIV-2, HIV-1 आणि 2 सगळ्यांसाठी एक सिंगल कॉम्बिनेशन आपण वापरू शकतो. त्यालाच आपण हार्मोनायझेशन ऑफ कॉम्बिनेशन म्हणतोय. तर पहिलं जे आपण म्हटलोय की त्याचं एफिकसी सस्टेंड आहे आणि त्याच्यामुळे जे व्हायरल लोड आहे खूप लवकर त्याचं पेशंटचं कमी होऊन जाईल. तर DTG प्लस अबाकाविर आणि लॅमोडिनचं जे कॉम्बिनेशन आहे ते सुपिरियर आहे इफॅव्रेन्स बेस्ड कॉम्बिनेशन मध्ये च्या तुलनेने. तर 88% वर्सेस 81% आणि 80% वर्सेस 72%. तर व्हायरल लोड खूप लवकर याच्यामुळे सप्रेस होणार आहे. जर इफॅव्रेन्स TLE जेव्हा आपण चालू करतो तेव्हा 12 आठवडे लागतात, म्हणजे जवळजवळ 3 महिने लागतात. पण जर आपण TLD किंवा डॉलुटोग्राविर बेस्ड रेजिमेन जर चालू केलं तर 4 आठवड्यात व्हायरल सप्रेशन होऊ शकतं. हे जे ग्राफ आहे त्याच्यात जर 2 लाईन जर आपण बघितले, हे पिवळी लाईन आणि ग्रे लाईन जी आहे, तर पिवळी लाईन हे इफॅव्रेन्स बेस्ड रेजिमेन आहेत, म्हणजे TLE समजा, आणि जे ग्रे लाईन आहे हे डॉलुटोग्राविर बेस्ड रेजिमेन आहे. तर इथे जर आपण बघितलं की पहिल्यांदा ART चालू केल्यानंतर आणि हे सप्रेशनचा बार आहे, तर खूप सारे पेशंट हे पर्सेंटेज ऑफ पेशंट इमिडिएटली विदिन 4 वीक्स व्हायरल सप्रेशन होऊन जातं. आणि इथे जर आपण बघितलं तर जवळजवळ याला 12 आठवडे लागतात. तर हा एक पहिला ऍडव्हान्टेज आहे. दुसरा ऍडव्हान्टेज जर बघितलं तर सस्टेन्ड एफिकसी त्याची आहे.
फास्टर व्हायरल लोड सपरेशन आणि ते सस्टेन एफिकसी मुळे ह्याला आपण सुपिरियर रेजिमेन कन्सिडर करतोय. तर TLEच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर DTG बेस्ड रेजिमेन जे असणार हे सुपिरियर असणार. वेल टॉलरेटेड आहे. जसं मी सांगितलं की डिसकंटिन्युएशन ऑफ ART खूप सारं एस्पेशली काउन्सिलर्सना माहीतच आहे की बरेचसे पेशंट आपले सुरुवातीच्या 2-3 महिन्यात किंवा 6 महिन्यात लॉस टू फॉलोअप वगैरे होतात. आणि एक मुख्य कारण त्याचा हा आहे की इफॅव्हरन्समुळे लोक कंप्लेन करतात की चक्कर येते आणि बाकीचे साईड इफेक्ट होतात. तर डॉल्युटाग्राव्हिर मुळे हे सगळे साईड इफेक्ट कमी होऊन जातील आणि डिसकंटिन्युएशनचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि ते खूप जास्त पटीने कमी होईल. जसं की 2% वर्सेस 10%. म्हणजे जिथे 100 पेशंट जर LFU होणार असतील तर फक्त 20 पेशंट त्याचे LFU होतील जर आपण हा कॉम्बिनेशन वापरला तर. तर हे सगळे त्याचे जेनेटिक बॅरियर दाखवण्यासाठी त्याचे स्टडीजचे रेफरन्सेस आहेत की का आपण हे वापरतोय. तर जर खूप सगळ्या स्टडीजमध्ये जर आपण बघितलं तर जे रेझिस्टन्स डेव्हलप व्हायचं जे प्रमाण आहे, जर पेशंट डॉल्युटाग्राव्हिर बेस्ड रेजिमेनवर असतील तर रेझिस्टन्स डेव्हलप व्हायचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होऊन जाईल. म्हणजे काय, पेशंट ज्या फर्स्ट लाईनवर चालू आहेत तर लॉंगर ड्युरेशन ऑफ टाइम हे पेशंट फर्स्ट लाईनवर कंटिन्यू राहतील ज्यांच्यात आपण डॉल्युटाग्राव्हिर बेस्ड ट्रीटमेंट चालू केलंय. आता जे ऑलरेडी पेशंट आहेत जे ट्रीटमेंटवर फेल झालेत त्यात जर पण आपण बघितलं तर जर आपण राल्टेग्राव्हिर जे आता आपण वापरतो थर्ड लाईन मध्ये किंवा ऑल्टरनेट सेकंड लाईन मध्ये त्याच्या तुलनेने डॉल्युटाग्राव्हिरचे रिझल्ट जास्त चांगले आहेत. म्हणून ते त्या दृष्टिकोनाने जर बघितलं तरी पण डॉल्युटाग्राव्हिर जास्त बेनिफिशियल राहील. एस्पेशली मेडिकल ऑफिसर्सना हे सगळे शॉर्ट फॉर्म्स माहीत असतील आणि बाकी स्टाफला पण माहिती आहेत. इथे जे कलर्ड जे रेजिमेन आहेत हे आपले थर्ड ड्रग आहेत आणि हे ब्लॅक जे ग्रे कलर्ड जे रेजिमेन आहेत हे आपले पहिले 2 जे ड्रग्ज आहेत ते असतात. म्हणजे ZLN मध्ये पहिले 2 ZL आणि इफॅव्हरेन्स इथे तुम्हाला दिसेल. तर हे हा जे ग्राफ आहे हे दाखवण्यासाठी आहे की जर आपण म्हणतोय की इफॅव्हरेन्स किंवा नेव्हरॅपिन मुळे लवकर म्हणजे पेशंटचं अडेरन्स जर चांगलं नसेल तर क्विकली रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि पेशंट फेल्युअर मध्ये जातो. पण त्या तुलनेने जर बघितलं तर बॅरियर टू रेझिस्टन्स डॉल्युटाग्राव्हिर इथे आहे. तर दुसऱ्या ड्रग्सच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितलं तर डॉल्युटाग्राव्हिर आणि डरुनाविर रिटोनाविर हे खूप जास्त पोटेंट ड्रग्ज आहेत आणि यांचं जेनेटिक बॅरियर टू रेझिस्टन्स खूप जास्त आहे. म्हणजे हे ड्रग ज्या पेशंटला चालू असतील किंवा डॉल्युटाग्राव्हिर ज्या पेशंटला चालू असेल ते लोक जे आहेत ते लवकर फेल होणार नाही ट्रीटमेंटवर आणि ज्या लाईनवर पण ते चालू आहेत त्या लाईनवर ते कंटिन्यूड चालू राहतील. हा जो इश्यू आहे ते की करंटली जे लोक प्रेग्नेंट आहेत किंवा न्यूबॉर्न मध्ये हा सुरुवातीला जेव्हा डॉल्युटाग्राव्हिर चालू झालं द्यायचं तर खूप जास्त फेमस होतं आणि आता पण फेमस आहे. पण 2 वर्षापूर्वी एक ट्रायल मध्ये विच हॅपन इन बोत्सवाना हे एक आफ्रिकन कंट्री आहे. आफ्रिकन कॉन्टिनेंट मध्ये साऊथ आफ्रिकाच्या जवळ हे एक छोटंसं कंट्री आहे. तर त्या कंट्रीमध्ये जे 8 मोठे मॅटर्निटी क्लिनिक होते तिथून हे सॅम्पल घेऊन त्यांनी टेस्ट केलं की सगळे पेशंट जे ART वर आहेत त्यांच्यात न्यूरल ट्यूब डिफेक्ट किती जणांना होतोय. न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे हे एक डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मॅलिटी आहे. तर जेव्हा आपलं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड डेव्हलप होतं बाळाचं तर ते सुरुवातीच्या 28 दिवसात त्याचं डेव्हलपमेंट खरं तर कम्प्लीट होतं. पण त्या काळात जर त्याला काही ड्रग्सचं एक्सपोजर झालं तर त्याला न्यूरल ट्यूब डिफेक्टचं रिस्क असू शकतं. तर तो रिस्क किती आहे हे बघण्यासाठी हे सगळे स्टडीज किंवा हे स्टडीज जेव्हा केले तर त्यात हे बघितलं की रिस्क त्याचं किती आहे हे समोर आलं. तर पहिला जे फाइंडिंग होतं हे 0.9% होतं. म्हणजे 1000 प्रेग्नन्सी पैकी 9 प्रेग्नन्सीमध्ये हा धोका असू शकतो असं त्यांनी सांगितलं. तर ते जे केस लोड होतं खूप कमी होतं. म्हणजे फक्त 426 महिलांमध्ये त्यांनी बघितलं आणि 4 न्यूरल ट्यूब डिफेक्ट त्यांना दिसले. तर तोच डेटा जेव्हा त्यांनी अपडेट केलं 2019 मध्ये जर बघितलं तर हे 1000 पैकी जे 9 होते ते 1000 पैकी 3 झाले म्हणजे 0.3%. तर हा डेटा अजून कलेक्ट होतोय. अजून याचे आता ह्या वर्षाचे जे रिझल्ट आहेत अजून पेंडिंग आहेत. तर जेव्हा आपल्याला ते रिझल्ट समोर येतील कदाचित हा आकडा अजून खाली जाईल. तर सांगण्याचं म्हणजे उद्दिष्ट हा आहे की अपरंटली जर आपण बघितलं तर ह्या ड्रग मुळे न्यूरल डिफेक्ट होण्याचा जे धोका आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पण हे धोका किती आहे हे जे मी आता सांगितलं की 1000 मधनं 3 त्याच्या अगोदर ह्याचे जे ऍडव्हान्टेजेस होते ते आपल्याला सिंक इन झाले पाहिजेत. ते आपल्याला पूर्णपणे समजले पाहिजेत. तर पेशंटला सांगताना ही माहिती खूप गरजेची आहे. एस्पेशली दोज वुमेन जे चाइल्ड बिअरिंग एज ग्रुपमध्ये आहेत. तर TLD किंवा डॉल्युटाग्राव्हिर बेस्ड रेजिमेन कुठल्याही चाइल्ड बिअरिंग एजच्या फिमेलमध्ये जेव्हा आपल्याला
द्यायचं असतं तर ह्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. एकतर त्यांना इफेक्टिव्ह कॉन्ट्रासेप्शन ॲडवाइस केलं पाहिजे जर ते ॲडोलेसंट असतील किंवा चाइल्ड बिअरिंग एज पोटेन्शियलमध्ये असतील. म्हणजे याचा अर्थ हा की जी अनप्लॅन्ड प्रेग्नन्सीज आहेत ते प्रिव्हेंट होण्यासाठी इफेक्टिव्ह कॉन्ट्रासेप्शन बद्दल सांगितलं गेलं पाहिजे. दुसरं हे की जे जे DTG आपण जेव्हा प्रेस्क्राईब करतोय, जे असे विमेन आहेत ज्यांना प्रेग्नंट व्हायचं आहे, म्हणजे जे इफ दे एक्सप्रेस इन फ्रंट ऑफ यू की दे वॉन्ट टू बिकम प्रेग्नंट, तर त्यांच्यात एकतर हे की कॉन्ट्रासेप्शन जर ते यूज करत नसतील तर जे फर्स्ट ट्रायमिस्टर मधलं पहिले 3 महिन्यामधलं जे धोका आहे ते आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर जेव्हा पण आपण धोका एक्सप्लेन करतोय तर ते सांगायच्या अगोदर त्याचे आपल्याला बेनिफिट सांगता आला पाहिजे. पण जसं मी सांगितलं की बेनिफिट्स बरोबर आपण बाकीचे त्याचे हे पण त्याचे जे जे मिनिमम रिस्क आहे त्याच्याबद्दल पण आपण सांगणं तितकंच गरजेचं आहे. तर DTG मध्ये एकतर रिस्क, त्यालाच आपण रिस्क वर्सेस बेनिफिट म्हणतोय. कारण जेव्हा आपण रिस्क सांगतो त्याच्या अगोदर आपल्याला बेनिफिट सांगितलं पाहिजे. बेनिफिट काय आहे? तर DTG जेव्हा आपण चाइल्ड बेअरिंग एजच्या विमेनमध्ये देतोय तर ते देताना मॅटर्नल व्हायरल लोडचं सपरेशनचं महत्व किती आहे ते सांगितलं आलं पाहिजे. ह्याचा फायदा काय आहे की जे बाळ आहे त्याला जे HIV व्हायचा धोका आहे ते खूप कमी आणि खूप लवकर कमी होणार आहे. म्हणजे 4 आठवड्यात जे आपण सुरुवातीला सांगितलं. दुसरं हे की सेक्शुअल ट्रान्समिशन ऑफ HIV जे मदर पासून जे पार्टनरमध्ये होऊ शकतं किंवा हजबंडमध्ये होऊ शकतं त्याचा धोका कमी असणार आणि फ्युअर मदर टू चाइल्ड रिस्क ऑफ ट्रान्समिशन याच्यामुळे असणार. मग त्याचं जे जे रिस्क आहे, जे एक तर हे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स त्याच्यामुळे बाळाचं डेथ होऊ शकतं ते त्याच्याबद्दल आपल्याला सांगता आलं पाहिजे. पण व्हॉट WHO इज सेइंग, ह्या स्लाइडमध्ये हे जे रिकमेंडेशन्स आहेत ते WHO आहेत. तर व्हॉट दे से इज रिस्क बेनिफिट मॉडेल सजेस्ट दॅट बेनिफिट्स ऑफ DTG, म्हणजे जे DTG चे फायदे आहेत फॉर विमेन ऑफ चाइल्ड बिअरिंग पोटेन्शियल न्यूली इनिशिएटेड ऑन ART लाईकली टू आउटवे द रिस्क असोसिएटेड विथ इट. म्हणजे जे फायदे आहेत ते इतके जास्त आहेत की जे त्याचे रिस्क अपरंटली जे दिसतात ते आउटवे करतात किंवा रिस्क पासून पेक्षा फायदे त्याचे जास्त आहेत. तर हे सगळं काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनाने खूप महत्वाचं आहे. तर त्याचा सिक्वेन्स पण आपल्याला ते सांगितलं आला पाहिजे की फायदे जितक्या चांगल्या पद्धतीने सांगता येतील तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण फायदे अगोदर त्याचे सांगितले पाहिजेत आणि त्याच्यानंतर रिस्क बद्दल मेन्शन करणं गरजेचं आहे. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन DTGचं जे आहे ते सिमिलरच आहे राल्टेग्राविरचं. हे एक इंटिग्रेज इनिबिटर आहे. हे सगळे आपले ART ड्रगचे क्लासेस आहेत, 6 क्लासेस ऑफ ड्रग. त्याच्यात राल्टेग्राविर हे आणि डॉलुटोग्राविर हे दोन्ही इंटिग्रेज इनिबिटर आहेत. जर आपण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघितलं तर जेव्हा डबल स्टँडर्ड DNA तयार होतो व्हायरसचं, त्या डबल स्टँडर्ड DNA जेव्हा ह्युमन DNA बरोबर इंटिग्रेट होतो तर जे इंटिग्रेज इनिबिटर हे क्लास ऑफ ड्रग आहे तर हे इंटिग्रेशनला प्रिव्हेंट करतं. म्हणजे हे की ही एक सेकंड मुख्य स्टेप आहे व्हायरल मल्टिप्लिकेशन मध्ये. तर डॉलुटोग्राविर इथे काम करतोय त्याच्यामुळे नवीन व्हायरसचे कॉपीज तयार होत नाहीत. तर ऍडव्हर्स ड्रग्ज आणि इंटरॅक्शन जे DTG चे आहेत हे त्याचे साईड इफेक्टची लिस्ट आहे. लिस्ट खूप मोठी नाही आहे. एक मी ऑलरेडी सांगितलं होतं की इन्सोमनिया. तर डॉलुटोग्राविरमुळे झोप डिस्टर्ब होऊ शकते किंवा कमी येऊ शकते. बाकी जे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत किंवा साईड इफेक्ट होऊ शकतात, एक हेडेक आहे, डोकंदुखी किंवा डिझिनेस किंवा टायर्डनेस, थकवा येणे किंवा ॲलर्जिक रिॲक्शन येणे, हे जसं दुसऱ्या ड्रग्सचं पॉसिबल आहे तसं DTGचं पण पॉसिबल आहे. DTG असोसिएटेड वेट गेन हे एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे जे इन्क्रीजिंगली हे रिपोर्ट होतोय. म्हणजे वेट गेन, वजन वाढणे हे DTG असोसिएट होऊ शकतं इनिशियल काही महिन्याच्या आत. म्हणून WHO रिकमेंड करते की ज्याला पण डॉलुटोग्राफी चालू करायचंय त्यांना हेल्दी डाएट आणि एक्सरसाइजचं ऍडवाइस दिलं पाहिजे. तर सगळ्या पेशंट्सना ज्यांना पण आपण डॉलुटोग्राफी चालू करणार त्यांना ही ऍडवाइस खूप महत्वाची आहे, कारण अदरवाईज वेट गेन रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना नंतर होऊ शकतात. म्हणून हे सुरुवातीपासूनच सांगितलं आलं पाहिजे. हे इंटरॅक्शन्स आहेत. काही खूप सारे ड्रग्ज आपण रेग्युलरली ह्यातले वापरत नाहीत. जसं की मिडोॅक्लोन हे जे अँटी मलेरियल आहे युजली हे आपण वापरत नाही. कार्बामॅझेपिन आणि फेनेटॉइन किंवा बार्बिटॉल हे एपिलेप्सीमध्ये किंवा CNS च्या पेशंट्समध्ये वापरले जातात. पण इथे फक्त कार्बामॅझेपिन जर कुणाला चालू असेल तर DTG डबल डोस मध्ये वापरलं जातं
किंवा दुसऱ्या अँटी कन्व्हर्जंटवर शिफ्ट करू शकतो पेशंटला आपण. एक ड्रग जे महत्वाचा इथे आहे मेटफॉर्मिन. खूप सारे पेशंट आपले डायबेटिक पण असतात. तर डायबेटिक असल्यामुळे त्यांना मेटफॉर्मिन चालू असतं. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की असे जे पेशंट आहेत त्यांना जर मेटफॉर्मिन चालू असेल आणि डीटीजी पण चालू असेल तर मेटफॉर्मिनचा डोस जे आहे ती 1 ग्रामपेक्षा जास्त नाही गेलं पाहिजे. कारण डीटीजीच्या यूजमुळे मेटफॉर्मिनचं प्रमाण वाढतो आणि त्याच्यामुळे पेशंटला दुसरे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर ही डायबिटीसची हिस्ट्री अपफ्रंट विचारली पाहिजे आणि जर असेल तर हे बघितलं पाहिजे की त्याला मेटफॉर्मिन चालू आहे का नाहीये. दुसरे जे ड्रग आपले पेशंट युजली घेत असतात जसे की मल्टीविटामिन आहे किंवा कॅल्शियम आहे किंवा अँटासिड्स आहेत, ऍसिडिटीचे गोळ्या वगैरे आहेत, हे जे सप्लिमेंट घेतात ते पण डॉलोटिग्राव्हिर बरोबर इंटरॅक्ट करतात. जर त्यांना हे गोळ्या घ्यायचे असतील तर त्यांनी एक तर 2 तास अगोदर घेतले पाहिजेत किंवा 6 तासानंतर घेतलं पाहिजे किंवा जेव्हा डॉलोटोग्राव्हीचं ॲब्झॉर्प्शन पूर्णपणे होऊन जाईल. तर हे खूप महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे आणि याच्यासाठी काउन्सिलिंगमध्ये किंवा मेडिकल ऑफिसर जेव्हा इनिशियली ड्रग हिस्ट्री वगैरे विचारतात त्यावेळेस सगळं कॉन्कॉमिटंट ड्रग्सबद्दल विचारलं पाहिजे. रिफाम्पिसिन बरोबर डीटीजीचे इंटरॅक्शन आहेत. म्हणून जेव्हा पण पेशंट रिफाम्पिसिनवर असेल ड्युरिंग दोज 6 मंथ्स ऑफ अँटी टीबी ट्रीटमेंट त्यावेळेस पेशंटला डीटीजीचा एक ॲडिशनल डोस द्यावा लागतो म्हणजे बीडी डोस द्यावा लागतो. ते पुढच्या स्लाइड्समध्ये आपण बघूया. रिफाब्युटिन चा ऑप्शन एक आहे की रिफाब्युटिन पण आपण पेशंटला देऊ शकतो पण त्याची अवेलेबिलिटी कदाचित नंतर कमी होऊन जाईल. पण जर अवेलेबल असेल तर दॅट इज अनदर ऑप्शन. कसं यूज करायचं नॅशनल प्रोग्राममध्ये जसं की फेज 1 मध्ये डीटीजी कुणाला पण देऊ शकतो ज्या पण पेशंटचा PLHIVचा वेट 20 kg पेक्षा जास्त असेल किंवा एज मोर दॅन 6 इयर्स असेल किंवा पेडियाट्रिक पेशंटमध्ये मोर दॅन 6 इयर्स असतील आणि त्यांचं वेट जर 20 किलोच्या वर असेल तर त्या सगळ्या पेशंटमध्ये डीटीजी आपण वापरू शकतो. ह्याच्या पुढे डीटीजी बेस्ड रेजिमेन हे प्रेफर्ड रेजिमेन असतील आणि नॅशनल प्रोग्राममध्ये those who are newly initiated and also those who are already on ART. तर सगळे पेशंट हळूहळू डीटीजी बेस्ड रेजिमेनवर शिफ्ट होतील किंवा ट्रान्झिशन होतील. त्या पहिल्या फेजमध्ये कुठले पेशंट होतील ते आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. आता अगेन ट्रान्झिशन प्लॅन जेव्हा पण तुम्हाला फेज 1 किंवा फेज 2 किंवा नंतरचे येतील जोपर्यंत नॅको आणि सॅक्सचे इन्स्ट्रक्शन्स येत नाहीत तोपर्यंत हे ट्रान्झिशन करायचं नाहीये. तर फेज 1 चे इन्स्ट्रक्शन्स आले आहेत नॅकोकडून पण सॅक्सकडून पण. जेव्हा ड्रग्ज अवेलेबल होतील तर फेज 1 च्या प्रमाणे ते शिफ्टिंग करायचं आहे. पण बिफोर दॅट काही काही गोष्टींचं कन्सिडरेशन आपल्याला करायचं आहे. काय काय करायचं ते आपण पुढच्या काही स्लाइडमध्ये बघूया. जे पुढे येणार आहेत जसं मी TLD बद्दल बोललो हे काही रेजिमेन आहेत जे आता इन्फॉर्मेशनसाठी आहे पण नंतर हे OM मध्ये जेव्हा येतील त्यावेळेस आपण परत याचं डिस्कशन घेऊ शकतो. पण दिस इज अगेन फॉर इन्फॉर्मेशन. प्रेफर्ड रेजिमेन जे आता TLD आहे ते TLE आहे ते TLD होईल म्हणजे टिनोफेविर लॅमोडिन आणि डोलोटोग्राव्हिरचं फिक्स डोस कॉम्बिनेशन असेल. एक टॅबलेट रोज घ्यायचं आणि प्रेफरेबली आपण म्हणतोय की ऍट बेड टाइम कारण खूप सारे आपले पेशंट आहेत TLE जे संध्याकाळी घेतात तर सेम टाइमला ते कंटिन्यू करू शकतात. पण नेसेसरी नाहीये की बेड टाइमलाच घेतलं पाहिजे. नवीन इनिशिएशन आपण जे करतोय ते पेशंट कधी पण ते एनी फिक्स टाइम घेऊ शकतात. हे सगळ्या पॉप्युलेशनसाठी ड्रग सुटेबल आहे म्हणजे HIV1, HIV2, HIV1 and 2 आणि दो एक्सपोज टू नेव्हिरोपेनिन पास, HIV TB को इन्फेक्शन, हेपॅटायटिस B-C को इन्फेक्शन सगळ्यांसाठी आपण वापरू शकतो. ओनली थिंग इज जेव्हा पण जर आपल्याला प्रेग्नंट वुमेन जी चाइल्ड बिअरिंग एज ग्रुप मधले जे फिमेल्स आहेत त्यांना जर द्यायचं असेल तर काउन्सिलिंग व्यवस्थित त्यांचा आपण रिस्क आणि बेनिफिटचा करता आला पाहिजे. जे पण यात अजून एक पॉइंट आहे की खूप साऱ्या वेळेस जेव्हा आपल्याला माहित होतं की प्रेग्नन्सी आहे फर्स्ट ट्रायमिस्टर निघून गेलेला असतो किंवा कमीत कमी पहिला महिना निघून गेलेला असतं. तर जसं मी सांगितलं की न्यूरल ट्यूबचं जे डेव्हलपमेंट आहे ते कम्प्लीट होतं फर्स्ट 28 डेज मध्ये, फर्स्ट 1 मंथ मध्ये. तर हे इतकं मॅटर खरं तर तसं करत नाही. पण हे आपल्याला सांगितलं पाहिजे कारण हे सायंटिफिक एव्हिडन्स आहे. पण प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर फर्स्ट ट्रायमिस्टर नंतर आपल्याला माहित होतो की हे प्रेग्नन्सी आहे आणि त्याच्यानंतर त्याचा रिस्क नाहीये. सेफली आपण फर्स्ट ट्रायमिस्टर नंतर यूज करू शकतो. आणि जे ऑलरेडी डीटीजीवर आहेत आणि प्रेग्नंट आहेत त्यांचं जसं आहे तसं कंटिन्यू होणार आहे ट्रीटमेंट. आता हे असं का सांगितलंय की मोर दॅन 30 kg आणि मोर दॅन 10 इयर्स कारण ह्या कॉम्बिनेशन मध्ये टिनोफेविर पण आहे आणि टिनोफेविर आपण देऊ शकत नाही इफ एज इज लेस दॅन 10 इयर्स. दोन गोष्टी लक्षात ठेवा की जे मी सुरुवातीला सांगितलं की डोलोटोग्राव्हिर कुठल्या पेशंटमध्ये देऊ शकतो त्याचा आन्सर हा आहे की ज्यांचा एज मोर दॅन 6 इयर्स असेल आणि ज्यांचा वेट मोर दॅन 20 kg असेल
ह्या पेशंटमध्ये अडल्ट असो, पीडियाट्रिक असो, अडोलसंट असो, आपण डोलोटोग्राविर देऊ शकतो. पण कॉम्बिनेशन मध्ये वापरताना बाकी ड्रग्स जे वेट लिमिटेशन्स आहेत ते पण आपण बघितलं पाहिजे. TLD मध्ये टिनोफॉविरचं लिमिटेशन हा आहे की 30 किलोपेक्षा जास्त असेल तरच आपण देऊ शकतो, आणि एज मोर दॅन 10 इयर्स पेक्षा जास्त असेल तरच आपण देऊ शकतो. म्हणून या TLD कॉम्बिनेशन मध्ये हे तुम्हाला एज ग्रुप आणि वेट ग्रुप दिसेल. तसंच जर वेट लेस दॅन 30 kg असेल तर इथे तुम्हाला टिनोफॉविरच्या जागी अबाकाविर दिसतोय. अबाकाविर, लामोडिन आणि DTG आहे तसं. तसंच पेशंटचं जर क्रिएटिनिन व्हॅल्यूज जर जास्त वाढत असतील तर त्यावेळेस पण आपण टिनोफॉविर देऊ शकत नाही, म्हणून अबाकाविर, लामोडिन आणि DTG वन्स अ डे त्याला दिलं जाईल. अगेन हे सगळे अपकमिंग रेजिमेन आहेत. हे सिंगल डोस DTGचं याचं घेणं देणं नाहीये खरं तर. तर जे पेशंट रिफॅम्पिसिनवर आहेत त्यांच्यात जर DTG वापरायचं असेल तर इथे डबल डोस मध्ये वापरलं जाणार. म्हणजे एक तर फिक्स डोस कॉम्बिनेशन मध्ये आणि अडिशनल डोस जे आहे DTGचा नंतर एक संध्याकाळी किंवा जे 12 तासानंतर एक दुसरा अडिशनल डोस दिलं जाईल. जे प्रेग्नंट वुमेन किंवा फिमेल इन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहेत, नॉट प्रेग्नंट बट फिमेल इन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, त्यांना त्यांना जर TLD त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं तर TLE त्यांना द्यायचं आहे. आणि प्रिव्हियस प्रेग्नन्सीमध्ये किंवा एफायरन्स जर त्यांच्यात कॉन्ट्राइंडिकेटेड असेल तर TL आणि लोपेनाविर रोटेनाविरचं कॉम्बिनेशन द्यायचं. आता जेव्हा आपण TB पेशंटला हे देतोय BD डोस ऑफ डोलोटोग्राविर, ते देताना एक लक्षात घ्या, ते जोपर्यंत जे ते पेशंट रिफाम्पिसिन बेस्ड अँटी TB ट्रीटमेंटवर आहेत तोपर्यंत BD डोस द्यायचा आहे. जेव्हा ते रिफाम्पिसिन त्यांचं संपेल त्याच्यानंतर परत त्याला OD डोसवर शिफ्ट करायचं आहे. आणि ते करताना TBचं ट्रीटमेंट संपल्यानंतर 15 दिवस परत पेशंट BD डोसमध्ये राहील, कारण जे रिफाम्पिसिन आहे ते तुम्ही स्टॉप केल्यानंतर पण 2 आठवडे ब्लडमध्ये राहू शकतो. म्हणून TB ट्रीटमेंट संपल्यानंतर 15 दिवस अजून तसंच कंटिन्यू करायचं BD डोसमध्ये डोलोटोग्राविर, त्याच्यानंतर OD डोसमध्ये कंटिन्यू करायचं. हे अपकमिंग सेकंड लाईन रेजिमेन आहेत. म्हणजे जे जर पेशंट फर्स्ट लाईन मध्ये झिडोडिन बेस्ड रेजिमेन वर असेल आणि सेकंड लाईन हे NNRTI किंवा PI बेस्ड रेजिमेन वर असेल तर त्याचं कॉम्बिनेशन जे असणार आहे ते TLD म्हणजे काय, ZLN, ZLE, ZL लोपिनाविर रिटोनाविर, ZL किंवा अटेझोनाविर रिटोनाविर, हे सगळे जर फर्स्ट लाईन मध्ये असेल तर हे सगळे पेशंट जर फेल झाले तर त्यांना सेकंड लाईन जे चॉईस असणार ते TLD असणार. तसंच जर पेशंट फर्स्ट लाईन मध्ये टिनोफॉविर किंवा अबाकाविर वर असतील, म्हणजे TLN, TLD, ALN, ALD, AL लोपिनाविर रिटोनाविर, AL अटेझोनाविर रिटोनाविर, हे सगळे जे रेजिमेनवर आहेत पेशंट, जर हे ह्याच्यापैकी कुठलाही पेशंट जर फेल झाला तर त्याला आपण ZLD हे सेकंड लाईन मध्ये म्हणून वापरू शकतो. जर हे पेशंट, ह्या पेशंटमध्ये जर अनिमिया असेल तर डोलोटोग्राविरचा एक अडिशनल डोस BD मध्ये जाणार. आता हे डोलोटोग्राविर BD मध्ये कधी कधी जाऊ शकतं, ह्याचे 2-3 मुख्य इंडिकेशन आहेत, ते नंतर आपण थोडं बघूया. पण आतापर्यंत जे 2 आपण बघितले, एक तर हे की जर पेशंटला TBचं ट्रीटमेंट चालू असेल तर त्या पेशंटमध्ये डोलोटोग्राविर BD डोसमध्ये जाईल, नंबर 1. नंबर 2, जर पेशंटला कुठल्याही प्रिव्हियस रेजिमेनमध्ये डोलोटोग्राविर किंवा राल्टेग्राविर वापरलेला असेल तर आत्ताच्या रेजिमेनमध्ये जर डोलोटोग्राविर आपल्याला रिपीट यूज करायचं असेल, म्हणजे इथे जर पेशंटला फॉर एक्झाम्पल इंटिग्रेज इनिबिटर बेस्ड फर्स्ट लाईन मध्ये म्हणजे TLD वर जर पेशंट फेल झाला असेल, इथं फर्स्ट लाईन मध्ये वापरलंय, सेकंड लाईन मध्ये त्याचा ऍक्च्युअली ZL आणि अटेझोनाविर रिटोनाविर येणार. पण ह्या पेशंटमध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल आणि डोलोटोग्राविर परत वापरायचा असेल तर ह्या पेशंटमध्ये BD डोस ऑफ डोलोटोग्राविर येणार. आणि लोपिनाविर रिटोनाविर जेव्हा आपण DTG वापरतो, जसं की राल्टेग्राविर मध्ये आपण करत होतो, की कुठलाही इंटिग्रेज इनिबिटर वापरताना जेव्हा आपल्याला PI चा चॉईस करायचा असेल, म्हणजे आउट ऑफ अटेझोनाविर किंवा लोपिनाविर जर करायचं असेल तर लोपिनाविर इज बेटर चॉईस. तर म्हणून डोलोटोग्राविर बरोबर, जसं आपण राल्टेग्राविर बरोबर करत होतो की डोलोटोग्राविर की राल्टेग्राविर प्लस लोपिनाविर रिटोनाविर आपण तसं करायचो, तसंच डोलोटोग्राविर बरोबर यूज करताना आपण आउट ऑफ दीज 2 लोपिनाविर रिटोनाविर इज अ प्रेफर्ड ड्रग. जी लोक मल्टी NRTI एक्सपोज्ड आहेत, ज्यांना एकपेक्षा जास्त, जसं स्टाउडिन पण दिलंय, झिडोडिन पण दिलंय, टिनोफॉविर पण दिलंय आणि अबाकाविर पण दिलं असेल पास्ट ट्रीटमेंटमध्ये, आणि हे पेशंट जर फेल झाले ट्रीटमेंट वर तर ह्यांच्या सेकंड लाईन मध्ये डोलोटोग्राविर येणार आणि जे थर्ड ड्रग आहे ते लोपिनाविर रिटोनाविर येणार. तसंच NRTI बेस जर PI बेस फर्स्ट लाईन असेल तर PI बेस ऑलरेडी जर वापरलं असेल किंवा इधर लोपिनाविर रिटोनाविर किंवा और अटेझोनाविर रिटोनाविर, तर त्या पेशंटमध्ये सेकंड लाईन जे वापरणार आपण ते डोलोटोग्राविर रिटोनाविर असणार. अगेन जेव्हा TB ट्रीटमेंट चालू असेल तर डबल डोस, आफ्टर कम्प्लिशन ऑफ TB ट्रीटमेंट सिंगल डोस पेशंटला
आपल्याला द्यावं लागणार. पण सेकंड लाईन मध्ये जर पेशंट HIV TB को इन्फेक्टेड असेल तर हेपॅटायटिस को इन्फेक्टेड असेल तर हेपॅटायटिस बी च्या ट्रीटमेंटसाठी TL ॲडिशनल द्यावं लागणार. तसंच थर्ड लाईन मध्ये काय चेंज होणार ह्याच्यामुळे, एक तर राल्टेग्राव्हिर जिथे पण होतं तिथे आपण डोलोटाग्राव्हिर देतोय, दारुनाविर प्लस डोलोटाग्राव्हिर. आणि हे ओडी डोस दारुनाविर हे BD डोस मध्ये आहे. तसंच डोलोटाग्राव्हिर हे पण BD डोस मध्ये, म्हणजे BD म्हणजे 2 टाइम्स अ डे द्यावं लागतं. हे याच्यासाठी की प्रिव्हियस कॉम्बिनेशन मध्ये त्याचा इंटिग्रेस इनिबिटर किंवा डोलोटाग्राव्हिरचा वापर जर झाला असेल तर हे BD डोस मध्ये द्यावं लागणार आपल्याला. पीडियाट्रिक मध्ये जसं मी सांगितलं की जर एज मोर दॅन 6 इयर्स असेल आणि वेट एज लेस दॅन 6 इयर्स असेल आणि वेट लेस दॅन 20 kg असेल तर आपल्याला DTG देता येणार नाही. तर त्या पेशंटसाठी अबाकाविर, लामेवडिन आणि लोपेनाविर चालू राहील ॲज अ थर्ड ड्रग. पण जर 20 kg पेक्षा जास्त असेल तर DTG देता येईल, पण 30 kg अजून झालेला नाहीये म्हणून आपल्याला अबाकाविरच द्यावं लागेल. 30 kg च्या वर गेलं आणि 10 इयर्सच्या वर जर गेलं तर TLD कॉम्बिनेशनचा वापर करता येईल. अगेन these guidelines will be implemented only after release of OM from NACO. तर हा त्याचा फ्लो चार्ट राहील. म्हणजे कन्फर्मेशन ऑफ HIV इन्फेक्शन हे सगळं झाल्यानंतर एज आणि वेट बघितलं जाईल. लेस दॅन 6 इयर्स ऑफ एज असेल तर AL, लोपिनाविर, रिटोनाविर, आणि 6 इयर्स टू 10 इयर्स जर असेल तर AL आणि डोलोटाग्राव्हिरचा वापर, आणि मोर दॅन 10 इयर असेल तर बॉडी वेट बघितलं जाईल. मोर दॅन 30 kg असेल तर TLD असेल, लेस दॅन 30 kg असेल तर ALD असेल. तसंच HIV TB को इन्फेक्शन जसं मी सांगितलं की ओनली डिफरन्स इज HIV TB जर असेल तर DTG हे BD डोस मध्ये जाणार. म्हणजे फिक्स डोस कॉम्बिनेशन मध्ये जर तुम्ही TLD वापरला असेल मॉर्निंग मध्ये किंवा इव्हनिंग मध्ये तर 12 तासानंतर त्याचा जे दुसरा डोस आहे हे सिंगल डोस DTG किंवा डोलोटाग्राव्हिर त्याला दिलं जाईल जोपर्यंत ते TB ट्रीटमेंटवर आहेत. TB ट्रीटमेंट स्टॉप झाला की ते ऍडिशनल डोस पण स्टॉप होईल. तसंच PEP मध्ये चेंजेस होतील. आताचं जे करंटली PEP आपण देतोय पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस ते टिनोफाविर, लामोडिन आणि लोपेनाविर, रिटोनाविर आपण देतोय. तर ते चेंज होऊन टिनोफाविर, लामोडिन आणि डोलोटाग्राव्हिर होऊन जाईल. हे सगळं कधी होईल? ज्यावेळेस TLD कॉम्बिनेशन अवेलेबल असेल. प्लीज ते लक्षात घ्या की आता तुमच्याकडे TLचं सेपरेट जरी असेल आणि डोलोटाग्राव्हिर सेपरेट जरी असेल तर आता हे गाईडलाईन इम्प्लिमेंट करायचे नाहीयेत, कारण DTG चे ड्रग मोजून तुमच्याकडे येणार आहेत फॉर एक्झिस्टिंग पॉप्युलेशन. तर तुमच्याकडे ह्याच्यासाठी देण्यासाठी डोलोटाग्राव्हिर अवेलेबल अजून नाहीये. नाहीतर यूज कराल आणि नंतर शॉर्टेज आहे म्हणून सांगाल, तसं प्लीज होऊ देऊ नका. तसंच पीडियाट्रिक पॉप्युलेशन मध्ये अगेन वेट आणि एज बघायचं. वेट जर मोर दॅन 6 इयर्स असेल आणि वेट मोर दॅन 20 kg असेल आणि एज मोर दॅन 6 इयर्स असेल तरच आपण DTG देऊ शकतो. जर त्याच्या खाली असेल तर आपल्याला लोपेनाविर, रिटोनाविर द्यावं लागेल. आणि HB बघून आपल्याला झिडोउडिन किंवा अबाकाविर द्यायचंय ते आपल्याला ठरवावं लागेल. ट्रान्झिशन प्लॅन हे सगळ्यात महत्वाचा पार्ट याचा आहे की ट्रान्झिशन प्लॅन मध्ये आपण काय काय करतोय. तर एक तर पहिलं आहे की DTG फेज 1 ट्रान्झिशन मध्ये कुठल्या कॅटेगरी ऑफ पेशंट मध्ये आपल्याला DTG द्यायचं आहे. सगळे पेशंट जे ऑलरेडी राल्टेग्राव्हिरवर आहेत ते पहिलं त्याचं इंडिकेशन आहे. कुठले पेशंट असतील? ऑल्टरनेट सेकंड लाईन वाले जे राल्टेग्राव्हिरवर आहेत किंवा थर्ड लाईन वाले जे राल्टेग्राव्हिरवर आहेत. तर ही पहिली कॅटेगरी आहे. दुसरी कॅटेगरी पेशंट्स जे who need to be switched to third line ART or alternate second line DTG will be preferred integrase or instead of raltegravir. ज्यांना थर्ड लाईनला शिफ्ट करायचं सेकंड लाईन पासून किंवा जे ऑलरेडी राल्टेग्राव्हिर बेस्ड ऑल्टरनेट सेकंड लाईन वर आहेत त्यांच्यात आपल्याला आता सध्या जे DTG येणार आहे ते आपल्याला द्यायचे आहे. तर कुठले कॉम्बिनेशन होऊ शकतात? सगळ्यात पहिलं आहे की हे पेशंटला डोलोटाग्राव्हिर द्यायच्या अगोदर पेशंटचा एक व्हायरल लोड रिपीट करायचा आहे. आताच्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये व्हायरल लोड होत नाहीयेत म्हणून जे प्रिव्हियस रिसेंट व्हायरल लोड असेल ते कन्सिडर करायचं आहे. तर व्हायरल लोड जर आपण केलं आणि व्हायरल लोड जर लेस दॅन 1000 असेल, म्हणजे व्हायरल लोड जर सप्रेस असेल तर सिंपल आहे, लोपेनाविर, रिटोनाविर तसंच राहील आणि राल्टेग्राव्हिरला चेंज करून आपण डोलोटाग्राव्हिर OD देणार. ठीक आहे. जर अनसप्रेस असेल, मोर दॅन 1000 असेल तर ह्याचा अर्थ पेशंट ह्या रेजिमेनवर फेल होतोय, विच इज ऑल्टरनेट सेकंड लाईन रेजिमेन. तर लोपेनाविर, रिटोनाविरच्या जागी दारुनाविर, रिटोनाविर येईल आणि राल्टेग्राव्हिरच्या जागी DTG येईल. पण हे एक इंटिग्रेज इनिबिटर ऑलरेडी आपण वापरलं होतं ह्या लाईन ऑफ ट्रीटमेंट मध्ये,
म्हणून देताना नेक्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये डीटीजी हे बीडी डोस मध्ये येईल. तर हे जे यूज ऑफ डीटीजी इन बीडी डोस, जसं मी सुरुवातीला पण सांगितलं होतं, टीबी पेशंटमध्ये जेव्हा टीबी ट्रीटमेंट चालू आहे त्यावेळेस बीडी डोस असेल, आणि हे असले पेशंट ज्यांना पूर्वीच्या रेजिमेंटमध्ये इधर राल्टेग्राविर किंवा डॉल्युटाग्राविर ऑलरेडी वापरलं गेलं असेल, तर त्यांना नेक्स्ट रेजिमेंटमध्ये हे बीडी डोस मध्ये वापरलं जाईल. तसंच राल्टेग्राविर प्लस डरुनाविर रिटोनाविर हे जेव्हा आपण थर्ड लाईन मध्ये वापरतो आणि काही पेशंट मध्ये ऍज अ सेकंड लाईन मध्ये पण हे वापरलं जातं. तर त्या पेशंट मध्ये अगेन वारलोड करून बघायचं. सप्रेस असेल तर सिंपल आहे, राल्टेग्राविर ओडी डोस चेंज करायचं आहे. अनसप्रेस असेल तर हे तसंच राहील डरुनाविर रिटोनाविर, पण थर्ड ड्रग म्हणून डीटीजी हे बीडी डोस मध्ये जाईल, ट्वाइस अ डे डोस मध्ये जाईल. पेशंट जे if they are exposed to multiple NRTI in past with virological failure, आणि त्यांना जर सेकंड लाईन एआरटी चालू करायची असेल, डीटीजी द्यावं लागेल आणि त्याचं जे थर्ड ड्रग असेल लोपिनाविर रिटोनाविर असेल. तसंच सेकंड लाईन पेशंट असे ज्यांना थर्ड लाईन चालू करायचं आहे, ते सेकंड लाईन फेल्युअरवर आहेत, तर त्यांना डरुनाविर रिटोनाविर असेल ऍज अ बीडी डोस अँड ऑल्सो डीटीजी ऍज अन ओडी डोस म्हणून चालू होईल, कारण यांना पूर्वी आपण वापरलेला नाहीये. तर इफ व्हायरल लोड इज चॅलेंज, जसं मी सांगितलं की आता जर व्हायरल लोड होत नसतील तर लास्ट जे लेटेस्ट व्हायरल लोड आहे त्याला कन्सिडर करून हे डिसिजन घ्यायचे. पेशंटचं मॉनिटरिंग रुटीन जसं आहे तसंच राहणार. एव्हरी व्हिजिट मध्ये सगळे जे रुटीन पॅरामीटर आहे ते बघितले जाणार. व्हायरल लोड एव्हरी 6 मंथ होईल, CD4 एव्हरी 6 मंथ होईल, आणि पेशंटचे बाकीचे लॅब इन्व्हेस्टिगेशन, जसे काही पेशंट मध्ये आपल्याला लिपिड प्रोफाईल वगैरे करावी लागते, ते त्याच्याप्रमाणे होत जातील. काही पॉइंट आहेत जे एआरटी सेंटरने लक्षात घेतले पाहिजेत. एक तर जे आत्ताच जर असेल तुमच्याकडे राल्टेग्राविरचा स्टॉक, जिथे स्टॉक आहे तिकडे तर गोष्ट नाही आहे ही, पण जिथे राल्टेग्राविरचा स्टॉक असेल तर ते पहिलं युटिलाइज करायचं आहे, त्याच्यानंतर डीटीजीचा वापर करायचा आहे. आणि डीटीजी बीडी डोस मध्ये एचआयव्ही टीबी पेशंट मध्ये वापरायचे, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं. तसंच पेशंट मध्ये किंवा एज आणि वेटचं जर क्रायटेरिया जर आपण बघितलं तर सगळ्या पेशंट मध्ये जिथे एज मोर दॅन 20 kg आहे आणि वेट मोर दॅन 20 kg आहे आणि एज मोर दॅन 6 इयर असेल, तर तिथे आपण डीटीजी वापरू शकतो. आणि जर ते पेशंट राल्टेग्राविरवर सध्या असतील तर त्यांना शिफ्ट करून डीटीजी वर घ्यायचं आहे. व्हायरल लोडचं जे प्लॅन आहे, जे ऑलरेडी ऑन एआरटी पेशंट आहेत, ट्रान्झिशन केल्यानंतर 6 महिन्यानंतर परत एकदा त्यांचा व्हायरल लोड रिपीट करायचा आहे. आणि जर व्हायरॉलॉजिकली सप्रेस असतील आणि आता जर आपण व्हायरल लोड केलं आणि सप्रेस असतील तर ऑन सिंगल व्हायरल लोड आपल्याला त्याला सबस्टिट्यूट करायचं आहे डॉल्युटाग्राविर बेस्ड रेजिमेंटवर. पण अनसप्रेस जर असतील, व्हायरल लोड मोर दॅन 1000 असेल, तर ह्या पेशंटचा एक्झिस्टिंग एआरटी कंटिन्यू करायचं आहे, एनहान्स अडेरन्स काउन्सिलिंग करायचं आहे, आणि मग त्याला 3 महिन्यानंतर व्हायरल लोड रिपीट करायचं आहे. आणि रिपीट व्हायरल लोड जर अनसप्रेस असेल तर मग स्विच करायचं आहे. पण प्रॅक्टिकली आता सध्या हे रिपीट व्हायरल लोड वगैरे होत नाही आहेत, पण कदाचित ह्या 3 महिन्यानंतर वी विल बी एबल टू डू रिपीट व्हायरल लोड फॉर ऑल पेशंट्स. तर लास्ट प्रिव्हियस व्हायरल लोड कधी झालाय हे खूप महत्वाचं आहे ह्या डिसिजन घेताना. तर कधी कधी तुम्हाला एक्सपर्ट ओपिनियनची गरज पडेल फॉर इंडिव्हिज्युअल सिनारिओज. तर त्या केसेसमध्ये मला वाटतं की सासेबचं रेफरन्स घ्या, और आस्क डॉक्टर प्रमोद और एनी एक्सपर्ट इन द फील्ड, अँड देन यू कॅन टेक दॅट डिसिजन. कारण हे ह्याच्यात मल्टिपल सिनारिओज असू शकतात की मागचा व्हायरल लोड पहिला व्हायरल लोड होता का स्विचच्या अगोदर, किंवा मागचा व्हायरल लोड मागच्या 6 महिन्याच्या पूर्वी झाला होता का. ऑल दोज क्वेश्चन्स, देर आर मल्टिपल कॉम्बिनेशन्स. पण बाय अँड लार्ज जनरली जर आपण बघितलं तर व्हायरल लोड केलं आणि व्हायरल लोड जर मोर दॅन 1000 असेल तर दे आर सेइंग कंटिन्यू ऑन द सेम रेजिमेन अँड डू रिपीट व्हायरल लोड आफ्टर 3 months ऑफ एनहान्स अडेरन्स काउन्सिलिंग. पण जर राल्टेग्राविरचा स्टॉक संपला असेल, ऑब्व्हियसली यू कॅनॉट वेट फॉर 3 months. तुम्ही डीटीजीचा सिंगल डोस चालू करू शकता आणि नंतर आफ्टर 3 months when you repeat viral load you can take decision on whether to continue on the same OD dose or to continue on BD dose of dolutegravir based treatment. But those decisions can be taken later on. तर आत्तासाठी ट्रान्झिशन साठी सिंगल व्हायरल लोड आणि इमिडिएट ट्रान्झिशन कन्सिडर करू शकतो. जर व्हायरल लोड अवेलेबल नसेल तर जे लास्ट व्हायरल लोड आहे त्याच्या बेसिसवर हे आपल्याला डिसिजन घ्यायचे आहे. काउन्सिलरसाठी काही स्पेशल नोट्स आहेत की काउन्सिलर्सनी एस्पेशली डॉल्युटेग्राव्हीचे बेनिफिट्स सगळ्या पेशंट्सना प्रॉपरली आपल्याला एक्सप्लेन करते आले पाहिजे. जर तुम्हाला काही शंका असतील एमओज बरोबर डिस्कस करा,
किंवा आमच्याबरोबर डिस्कस करा. बट यू शुड नॉट हॅव एनी कन्फ्युजन, एनी सेकंड थॉट इन युअर माइंड दॅट डॉल्युटोग्राव्हिर इज इन्फिरियर. इट इज नॉट. सगळ्या आता जितके पण एआरटीचे ड्रग्ज आहेत, सगळ्यात जास्त सुपिरियर जी ड्रग आहे सध्याच्या कंडिशनमध्ये ते डॉल्युटोग्राव्हिर आहे. आणि इट इज अ बिग न्यूज फॉर ऑल ऑफ अस की हे जे ड्रग आहे हे नॅशनल प्रोग्राम मध्ये येते सध्या. तर पहिल्या फेज मध्ये ठीक आहे आपण कमी पेशंटला हे ड्रग देतोय, पण जेव्हा नंतर टीएलडी कॉम्बिनेशन येईल किंवा बाकी कॉम्बिनेशन येतील त्यावेळेस आपण खूप जास्त पेशंटला हा कॉम्बिनेशन यूज करणार आहोत. तर कुठल्याही पेशंटला ह्याचे बेनिफिट पासून डिप्राईव्ह होऊ देऊ नका. तर व्हेरी प्रॉपरली विल हॅव टू एक्सप्लेन ऑल दीज पेशंट्स, आणि त्यासाठी आपल्याला त्याची माहिती पूर्णपणे जाणून घेतली पाहिजे. एस्पेशली दोज विमेन हु आर इन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. जसं मी सांगितलं की जर ऑलरेडी प्रेग्नेंट होऊन आले असतील तर तुम्हाला पहिला ट्रायमिस्टर युजली निघून गेलेला असतो किंवा पहिला मंथ तर निघून गेलेलाच असतो. पण जे पोटेन्शियल प्रेग्नन्सी पोटेन्शियल मध्ये आहेत, म्हणजे जे त्या एज ग्रुपमध्ये आहेत की ते प्रेग्नंट होऊ शकतात, वेदर दे विलिंगली ऑर अनविलिंगली, त्या सगळ्या लोकांना हे न्यूरल ट्यूब डिफेक्ट बद्दल सांगणं खूप गरजेचं आहे. पण सांगताना जर तुम्ही निगेटिव्ह इन्फॉर्मेशन जर तिथून जर सुरुवात केली, दे विल नॉट अंडरस्टँड द कम्प्लीट पिक्चर. तर तुम्हाला ते सांगितलं आलं पाहिजे की त्याचे बेनिफिट्स काय आहेत, ओव्हरऑल बेनिफिट्स काय आहेत फॉर ट्रान्समिशन ऑफ HIV रिडक्शन अँड ऑल दॅट. आणि त्याच्यानंतर 1000 मधनं 3चा आपण रिस्क सध्या सांगतोय मागच्या इयरचा डेटा प्रमाणे. तर तो रिस्क अजून कमी होऊ शकतो ज्यावेळेस डेटा जास्त होईल. तर एव्हिडन्स आहे म्हणून आपण ह्याला इग्नोर करू शकत नाही. पण एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन हाऊ द काउन्सलर विल एक्सप्लेन टू दी क्लायंट्स. ते खूप महत्वाचं आहे. ह्याच्यासाठीच खूप गरजेचं आहे की काउन्सलरनी ह्या ड्रग बद्दल खूप बारीकीने सगळी माहिती जाणून घेतली पाहिजे. तसंच एआरटी स्टाफचं कॅपॅसिटी बिल्डिंग जे आता आपण प्रयत्न करतोय की एनडीएलएस, आरडीएलएस आणि व्हीसी च्या माध्यमातून आपण हे सगळे सेशन करायचा प्रयत्न करतोय. पण ज्यावेळेस ही लॉकडाऊन वगैरे लिफ्ट केला जाईल त्यावेळेस फेस टू फेस ट्रेनिंगचं पण अरेंजमेंट नॅको करणार आहे. आणि नॅकोच्या वेबसाईटवर किंवा ट्रेनिंग पोर्टलवर बीसीटीच्या अंडर हे नवीन जे ट्रेनिंग करिक्युलम येतोय त्याच्यात पण हे सेशन जातील आणि फेस टू फेस ट्रेनिंग मध्ये पण त्याच्यावर अजून ट्रेनिंग होतील. पण आता हे ड्रग्ज इट्स ॲट अवर डोर स्टेप. म्हणजे डीटीजी आता खूप लवकर एआरटी सेंटरमध्ये येणार, कारण काही एआरटी सेंटरमध्ये आली पण असेल. म्हणून हे सेशन आपण डायरेक्ट झूम आणि आरडीएलएस घेऊन हे कम्प्लीट करायचा प्रयत्न करतोय. जेव्हा ही ड्रग आपल्याकडे येणार आहे तर व्हेरी सून यू विल रिसीव्ह याचं जे आयसी मटेरियल आहे ते पण आपल्याला मिळेल. तर ते स्टाफसाठी आणि पेशंटसाठी पण आयसी मटेरियल मिळेल की काय काय त्यांना आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि पेशंटला काय काय माहिती असायला पाहिजे. तर नॅकोकडनं हे सॅक्सला येतील आणि सॅक्सकडनं आपल्या सगळ्यांना पण हे दिलं जाईल. तसंच काही चेकलिस्ट आणि फ्लिपचार्ट पण प्रोव्हाइड केले जातील. तर अजून मला वाटतं की ओव्हरऑल डीटीजी बद्दल खूप सारं एनडीएलएस मध्ये पण हे सेम एक्सप्लेनेशन सांगितले गेले होते. आता मी थोडंसं फास्ट गेलो कारण ह्या सेशनचं ऑब्जेक्टिव्ह मेन जे होतं ते एक तर प्रोग्रामॅटिक जास्त होतं, पण मला वाटतं की टेक्निकल इन्फॉर्मेशन पण इतकीच महत्वाची असणार सगळ्यांसाठी, स्पेशली काउन्सलर्स अँड मेडिकल ऑफिसर्स अँड ऑल्सो स्टाफ नर्सेस. तर ओव्हरऑल आपल्याला हे ड्रग बद्दल पूर्णपणे माहिती समजून घेतली पाहिजे आणि पेशंटला सांगता पण आली पाहिजे. त्यासाठी जर तुम्ही कन्व्हिन्स नसाल तर प्लीज प्रश्न विचारा आणि कन्व्हिन्स सो दॅट यू कॅन गेट कन्व्हिन्स्ड इन आफ्टर सम टाइम. अँड देन पेशंटला जेव्हा आपण पेशंटमध्ये हे ऍक्च्युअल यूज करणार त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित त्यांना ह्याची माहिती आपण सांगू शकतो. तर मला वाटतं ही माझी लास्ट स्लाइड आहे. सर, इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू कॅन डिस्प्ले, अदरवाइज आय विल हँड इट ओव्हर टू डॉक्टर प्रमोद फॉर प्रोग्राम रिलेटेड, किंवा अदरवाइज वी कॅन हॅव प्रोग्राम रिलेटेड डिस्कशन फर्स्ट आणि टुवर्ड्स एंड जर स्पेसिफिक क्वेश्चन असतील तर ते आपण डिस्कस करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर अनवर, दिस इज डॉक्टर देवराज. येस सर. एक क्वेरी आपल्याला जे सगळ्या सेंटर्सची जी कॉमन आहे, सध्या दारुनावीर पण नाहीये सेंटर्सकडे आणि राल्टाग्रावीर पण नाहीये. म्हणजे जे दारुनावीर, रेटोनावीर, राल्टाग्रावीर अशा रेजिम्सवर होते आणि मेडिसिन शॉर्टेज झालेलं आहे. तर एक ऑप्शन आपण डॉल्युटाग्रावीर प्लस लोपिनावीर, रेटोनावीर देऊ शकतो का? हा, तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युली नॅकोमध्ये पण खूप डिस्कशन झालं. तर ज्या स्टेट्समध्ये त्यांनी दारुणावीर, रेटोनावीर प्रोक्युअर करण्यात ते सफल जे झाले आणि त्यांच्याकडे जर असेल तर त्यांनी सांगितलं की तिकडे यूज करा आणि त्यांना एआरटी सेंटर पर्यंत हे अजून इन्फॉर्मेशन गेलेली नाहीये. पण ज्या स्टेटमध्ये स्टॉकआउट्स आहेत, जसे की आपल्या स्टेटमध्ये जो प्रॉब्लेम आहे,
तिथं ऍज अन हो. ऑल्टरनेट म्हणून लोपिनावेर रिटोनावेर हे आपल्याला परत एकदा वापरता येईल. इवन दो इट इज नॉट आयडियल, पण इट इज हॅज बीन अप्रूव्ड बाय नॅको की ती लोक लोपिनावेर रिटोनावेर आणि डॉलोटाग्राफीचं कॉम्बिनेशन त्या पेशंट मध्ये वापरू शकतात. आणि एकदा ओके. हे सगळं लिफ्ट अप होईल आणि ज्यावेळेस स्टॉक अवेलेबल होतील तेव्हा आपण परत एकदा ह्यांचा वारलोड करून परत. डिसिजन रिव्हर्ट आपण करू शकतो. ओके. आणि बेसिकली ओडी डोस किंवा बीडी डोस जो आहे हा स्पेसिफिक व्हायरल लोडशी रिलेटेडच आहे. व्हायरल लोड जर सप्रेस्ड असेल तर ओडी डोस राहील, आणि अनसप्रेस्ड म्हणजे जर वाढलेला असेल, मोर दॅन 1000 कॉपीज असतील तर तो बीडी डोस राहील. राईट? येस. येस. आणि कारण की आता प्रॉब्लेम बऱ्याच सेंटर्सला हाच येतोय. काही पेशंट्स जस्ट रिसेंटली 5 ते 6 महिने अगोदर सुरू झालेले आहेत दारुनावीर रेटोनावीर राल्टाग्रावीर किंवा राल्टाग्रावीर लोपिनावीर रिटोनावीर. प्रायोरिटीने आपल्याकडून स्पेसिफिक मी आता एक नोट बनवूनच पाठवणार आहे, ज्याच्यामध्ये जे रिसेंटली सुरू झालेले असतील पेशंट्स मागच्या 6 महिन्यात अल्टरनेट सेकंड लाईन किंवा थर्ड लाईन वर, स्पेसिफिकली त्यांच्यासाठी ड्रग प्रिझर्व करून ठेवा जे आहे ते. कारण की एकदम अचानक अशा पेशंट्सला जर आपण डॉल्टोग्राफीवर घेतलं विदाउट डुईंग एन व्हायरल लोड, कारण की 6-7 महिने एमडॅक्सची काल जी लिस्ट मला मिळाली त्याच्यात बरेचसे पेशंट्सचे व्हायरल लोड अवेलेबल नाहीये, किंवा काही पेशंट्स आहेत जे मागच्या 6-7 महिन्यामध्ये औषधं सुरू झालेले. सो मग अशा सिनारिओ मध्ये डॉल्टाग्रावीर वर शिफ्ट करायचं नाही करायचं का आहे ते मेडिसिन प्रिझर्व करायची, ही एक क्वेरी पण होती. नाही, जी लोक आता सध्या राल्टेग्रावीरवर आहेत तर ते राल्टेग्रावीर जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत ते ऑब्व्हियसली राल्टेग्रावीरवर असतील. पण ते संपल्यानंतर ज्यांना मागच्या 6 महिन्यामध्ये पण जरी चालू केलं असेल तर त्यांना आपण डीटीजी सिंगल वर शिफ्ट करणार आता पण. तर बट ओनली थिंग इज प्रॉब्लेम विल बी व्हायरल लोड अवेलेबिलिटी. आता व्हायरल लोड आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला सप्रेस्ड आहे अनसप्रेस्ड आहे ते बघता म्हणजे आपण बघू शकत नाहीये. म्हणून ओडी डोस मध्ये सगळ्यांना चालू करणार आपण, आणि जेव्हा शक्य होईल त्यावेळेस आपण रिपीट करून बघणार. आणि सप्रेस जर नसेल त्यावेळेस तर त्यावेळेस आपल्याला बीडी डोस चालू करावा लागेल. ओके. सर आय जस्ट वॉन्ट टू होपफुली बरेच सेंटर्स हे डिस्कशन ऐकतायत, कारण की याच डिस्कशनच्या बेसिसवरून जी एमडॅक्स कडून लाईन लिस्ट आपल्याला मिळाली होती त्याच्यात ओडी किंवा बीडी डोस आपण पुटअप केलेले आणि ड्रग कॅल्क्युलेशन केलेले. तर डॉक्टर अनवरने जे सांगितलं त्याच अनुषंगाने आपण ड्रग तुमच्या डिस्ट्रिक्टचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके. So I just want to announce that thank you Dr. Anwar sir for giving the technical session. But APD madam also had joined. MDAX APD madam Dr. Srikala Acharya sir join झालेले आहेत. तर जे आता आपण ऑपरेशनल इश्यूज डिस्कस करूया, जसं प्रमोद सरांनी सुरुवात केली ऑपरेशनल इश्यूज डिस्कस करायला. सो जे काही क्वेश्चन्स वगैरे आपले असतील ऑपरेशनल दॅट कॅन बी स्टार्टेड. ओके. ओके मॅडम, तुम्ही ऍड्रेस करू शकाल? ओके. सगळ्यात सुरुवातीला सगळ्यांना या कोविड-19 मध्ये जे आपल्याला खूप चॅलेंजिंग सर्कमस्टन्सेस मधनं काम करावं लागतं आहे त्यासाठी खूप धन्यवाद. काम करत राहिल्याबद्दल निरंतर, आणि आपले हे काम अजूनही आपला कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यामध्ये एक जी महत्वाची गोष्ट आणि आजच्या झूम मीटिंगचा एक हा उद्देश होता की जे पेशंट जे सीओईला रजिस्टर्ड होते, सीओई असल्या कारणामुळे थर्ड लाईनवर किंवा अल्टरनेट सेकंड लाईनवर, आणि सध्या ते त्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल मधून औषधासाठी येत आहेत. त्यासाठी आम्ही सर्व राज्यभर अराउंड 350 थर्ड लाईन औषधं पेशंटसाठी आणि 850 पेशंटसाठी राल्टेग्रावीर, उरलेलं जे असेल ते त्या सेंटर मध्ये सेकंड लाईन लोपिनावीर रिटोनावीर किंवा रिटोनावीर असेल त्या दृष्टीने पाठवलेलं आहे. सगळीकडे पोहोचलंय की नाही ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाहीये. आणि याशिवाय जे पेशंट अनरिच्ड होते, कारण सगळ्यांचे नंबर इथे अपडेटेड असतात असं नाही, जे नंबर त्यांनी दिले होते त्या नंबर्सवरती आम्ही फोन कॉल करून ही औषधं पोहोचवण्याची व्यवस्था केलेली होती. परंतु अजूनही काही पेशंटचा जेला फोन येतो की आम्हाला औषधं मिळत नाहीयेत
किंवा लॉकडाऊन आता अजून 2-3 आठवडे एक्सटेंड झाल्यामुळे पुढची व्यवस्था त्यांची काय असेल या दृष्टीने जे आपण प्रॅक्टिकली विचार करू शकतो किंवा इम्प्लिमेंट करू शकतो त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसं आता डॉक्टर अनवरनी सांगितलं आणि नॅकोच्या NDLS मध्ये सांगितलं गेलं की जे पेशंट राल्टेग्राव्हिरवर आहेत त्यांना राल्टेग्राव्हिरच्या ऐवजी आपण डोलुटाग्राव्हिर वरती शिफ्ट करणार आहोत. त्यामुळे राल्टेग्राव्हिर हे सध्या जरी आपण बीडी देत असलो तरी जसं डॉक्टर अनवरनी सांगितलं आहे तसं आपल्याला ते डोलुटाग्राव्हिर सध्या थोडी डोस मध्ये द्यायचं आहे. आणि जेव्हा व्हायरल लोड आपल्याकडे आणि लॉकडाऊन उठवला जाईल तेव्हा आपल्याला व्हायरल लोड करून त्याचं पुढे कसं करायचं आहे ते इंडिव्हिज्युअल केस टू केस बेसिस वरती गायडन्स आपण विथ COE और विथ ART+ सेंटर सुद्धा घेऊ शकू. आणि असंही सांगितलं आहे की ओळीचं आपल्याला त्यानंतर हवं तर बीडी करावं लागेल. सेकंड ऑप्शन जो आहे की जे पेशंट थर्ड लाईन वर आहेत म्हणजेच दारुनावीर रिटर्नावीरवर आहेत आणि राल्टेग्राव्हिरवर आहेत, तर राल्टेग्राव्हिर बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पण दारुनावीर रिटर्नावीरवर जे आहेत आणि दारुनावीर रिटर्नावीर हे आपल्याला नॅकोकडनं येतं, पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे एस्पेशली ART+ सेंटर्सना की दारुनावीरचं परचेस स्टेट्सनी करावं असं 2-3 महिन्यापूर्वी आम्हाला सांगण्यात आलं होतं. हे परचेस आम्ही कंटिन्युअस करत आहोत, परंतु आता कोविड सिच्युएशनमुळे ह्याचे जे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स असतात त्याचा सप्लाय कमी असल्यामुळे कंपन्यांकडे तेवढं औषध बनवलेलं तयार नाहीये देण्याच्या दृष्टीने. आणि आम्ही आमच्याकडचं जे काही अवेलेबल होतं ते ऑलरेडी पाठवून दिलेलं आहे. आणि मध्ये गेल्या आठवड्यामध्ये नॅकोकडनं ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे पेशंट दारुनावीर रिटर्नावीरच्या अगोदर ज्या रेजिमेंटवर होते किंवा लोपिनावीर रिटर्नावीर, maybe Anwar could shed a light on this based on the circular that has come I think a week back, त्यावरती आपल्याला शिफ्ट करावे लागतील. अनवर, हा मॅम, लोपिनावीर रिटर्नावीरवर शिफ्ट होतील. या आणि या दृष्टीने हे पेशंट्स म्हणजेच स्टेट मध्ये जे ऑलरेडी ट्रान्सफर आउट झालेले होते त्याशिवाय जे सध्या IMS मधनं ट्रान्सफर करू इच्छितो, जेणेकरून त्यांचं कंटिन्युएशन जे आहे ते त्यांच्या जिल्ह्यातल्या ART सेंटर मध्ये कंटिन्यू राहील. लोपिनावीर रिटर्नावीर प्लस डोलुटाग्राव्हिर. बेसिकली हा एक आज EPD मॅडमना आपल्या VC मध्ये जॉईन करून घेण्यामागचा 2 इंटेन्शन, जे थर्ड लाईन मेडिसिन्सचा इश्यू होता आणि जे रुटीन मेडिसिन्स वर आहेत TLE, ZLN किंवा अल्टरनेट रेजिम्स वर, ते पेशंटही अक्रॉस महाराष्ट्र स्प्रेड आउट झालेले आहेत. किरणने तुमच्या बरोबर एक गुगल ड्राईव्ह शीट शेअर केलेली होती जी तुम्हाला अपडेट करायची होती, परंतु त्याचा प्रतिसाद काही एवढा चांगला नाहीये. इवन थर्ड लाईन मेडिसिन्स बघा, मेडिसिन्स कॉस्टली आहेत. परिस्थिती अशी आहे की आपल्याला जोपर्यंत ड्रग्स जे आहेत ते रिकन्साईल होत नाही तोपर्यंत नेक्स्ट सप्लाय ला अडचणी येतील. तर जी गुगल ड्राईव्ह शीट आहे किती सेंटर्सने अपडेट केली नाही केली याच्या बाबतीत थोडस सविस्तर तुम्हाला किरण माहिती देईल. पेशंट्स तुमच्याकडे बरेचसे येतील, एस्पेशली पालघर आणि ठाणे डिस्ट्रिक्ट, कारण की तिकडे जवळपास 4-5,000 पेशंट्स मुंबई एरियामधनं लॉकडाऊनमुळे अडकलेले आहेत आणि ते नियरेस्ट ART सेंटरला अप्रोच करतायत. मेडिसिन देत असाल पण तुम्ही ड्रग जर रिपोर्टिंग अपडेट करत नसाल देन थोडासा इश्यू कन्सर्न घेण्यासारखा आहे. रिक्वेस्ट हीच आहे की सगळ्यांनी जी गुगल ड्राईव्ह शीट आहे ती अपडेट करा. जो कोणी पेशंट येतोय त्याचं नाव, फोन नंबर, कुठलं रेजिम आहे, किती औषध दिलं
कमीत कमी एवढी माहिती तरी त्या गुगल ड्राईव्ह शीट मध्ये टाका, जेणेकरून स्टेट लेवलला जे काही ड्रग रिकन्सायलेशन आहे ते व्यवस्थित करता येईल. आणि नेक्स्ट सप्लाय साठी पण आम्हाला पण वीकली ड्रग रिपोर्ट जे पाठवायचे आहेत ते सुद्धा व्यवस्थित रिकन्साईल करून होता येईल. किरण लाईनवर आहेत? किरण जॉईन नाही झालेला आहे, परंतु माहिती मला अशी द्यायची होती, जे काही डॉलुटाग्राव्हिर आपण सप्लाय केलेलं आहे, सध्या आपण टोटल 11 सेंटर्स म्हणजे इन्क्लूड करून 10 सेंटर्स दिलेलं आहे. जी काही लिस्ट एमडॅक्स कडून मिळालेली आहे, जी लिस्ट आपली 6 सेंटर्सची जी होती ती वर्कआउट करून आपण डॉलुटाग्राव्हिरचं डिस्ट्रिक्ट कॅल्क्युलेशन केलं. रफ कॅल्क्युलेशन ते असं राहणार आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय? ओके. तर बेसिकली तुमचे डॉलुटाग्राव्हिरचे 172 बॉक्सेस या सेंटर्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. जे काही पेशंट्स एमडॅक्स कडनं आपल्याकडे आलेले आहेत किंवा लिस्ट ज्यांची मिळालेली आहे त्यांची कॅल्क्युलेशन 2 महिन्याच्या ड्रग साठी आपण डिस्ट्रिक्ट वाईज केलेली आहे. प्लॅन असा होता की पहिले आम्ही डिस्ट्रिक्ट अलोकेट करणार होतो सेंटर्सला, पण प्लॅन इंडिया कडून कोऑर्डिनेट करता येईल अशी परिस्थिती आता नाहीये. म्हणून जे काही 12 ठिकाणी हे डॉलुटाग्राव्हिर औषध आहे त्या सेंटरशी कोऑर्डिनेट करून डिस्ट्रिक्टने ते औषध उचलून घ्यायचं आहे. हे डिस्ट्रिक्टची लिस्ट आणि किती क्वांटिटी ड्रग तुम्हाला अलोकेट झालेला आहे याची लिस्ट मी तुम्हाला ही विषय झाल्यानंतर शेअर करेन. ओके. आणि नंतर परत विषय जर काय तर आपले मेजर आजचा कन्सर्न हाच होता की तुमचे ड्रग गुगलवर जे काही डिस्पेन्सेशन केलं जात आहे त्याचं अपडेट करणं आणि हे डॉलुटाग्राव्हिर थर्ड लाईनच्या अनअवेलेबिलिटी मध्ये कसं रिप्लेस करायचं आहे. तर या 2 गोष्टींच्या विषयी सध्या आपली चर्चा झालेली आहे. किरण लाईनवर आलाय का? किरण सॅनिटायझर आहे मॅडम, एक बॉटल पाहिजे. बरं, माझ्याकडून हे विषय झालेले आहेत. काही सेंटरचे स्पेसिफिक क्वेरीज आहेत का? देर आर सम काही क्वेरीज आहेत त्या मी डिस्प्ले करतो सर. टेक्निकल सेशन मध्ये काही क्वेरीज आलेल्या आहेत, मी त्या स्क्रीनवरती डिस्प्ले करतो. ओके. Kiran, you can please give your comment now. You have mic access now. Thank you. Hello. So these are the queries. सर अजून फोल्डर दिसतोय, फाईल दिसत नाहीये. एक मिनिट. आता दिसतोय? हाऊ लॉंग विल इन्सोमनिया लास्ट अँड हाऊ टू डील विथ इट, याच्यावर इतकं क्लॅरिटी नाही आहे की किती लास्ट होईल. आणि मला वाटतं की सुरुवातीला आपल्याला थोडंसं हे ऑब्झर्व करावं लागेल की किती आहे. एकच आहे की फक्त स्लीपिंग पिल वगैरे देताना पण थोडंसं ते बघितलं पाहिजे की इंटरॅक्शन वगैरे किती आहे आणि कुठले स्लीपिंग पिल आपण वापरतोय. तर जे पण देतोय आपण त्यावेळेस जे ऍप्लिकेशन्स वगैरे आपण इंटरॅक्शनचे जे शेअर केले होते त्याच्यात फक्त इंटरॅक्शन बघा की जे पण आपण देतोय त्याच्यातनं इंटरॅक्शन नसायला पाहिजे. अदरवाईज इन्सोमनियाचं ड्युरेशन वगैरे सांगता येणं डिफिकल्ट आहे या स्टेजला. तर याच्यावर जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे. Dose of DTG in age of 6 to 10 years of age and weight 20 to 30 kg child can be changed or same as 50 milligram like adult. DTG चा डोस जे आहे ह्या मोर दॅन 20 kg आणि मोर दॅन 6 years of age जे आहे ते 50 मिलीग्रामच आहे, तर त्याच्यात चेंज नाही आहे.
इनिशियल डिस्पेन्सेशन ऑफ DTG इज फॉर 1 month और 15 days. हे 1 month साठीच असेल, 15 days वगैरे द्यायचं नाही. Can we continue RAL if available if PVL unsuppressed for 3 months before? Can we continue RAL if available if PL is unsuppressed for 3 months before transition? राल जर अवेलेबल असेल तर रालच कंटिन्यू करायचं जोपर्यंत रालचा स्टॉक संपत नाही तुमच्याकडे, आणि ते संपल्यानंतर मग फॉर अनसप्रेस फॉर 3 months बिफोर ट्रान्झिशन. क्वेश्चन मला पूर्ण समजलं नाही. इफ आय अंडरस्टँड करेक्टली, जर रालचा स्टॉक असेल आणि पेशंट जर फेल करत असेल तर त्यावेळेस, अँड इफ यू आर शुअर दॅट पेशंट इज फेलिंग ऑन राल, जर चेंज करून फक्त 2-3 महिने जर आले असेल तर ऑब्व्हियसली DTG सिंगल डोसवर कंटिन्यू राहील जोपर्यंत त्याचा रिपीट वारालोड होत नाही. अदरवाइज पेशंट हे सिंगल डोस DTG वरच असेल. ठीक आहे. थँक्यू सर. Hello. कोणाला ऑपरेशनल किंवा याच्यामध्ये टेक्निकल? ART Hello. सेंटर्सने किरण किरण हा हॅलो, हा सर, हा सर, हॅलो, येतोय आवाज? सेंटर्स कडून जे ड्राईव्हवर अपडेट करण्याचा जो बॅकलॉग आहे, कुठले डिस्ट्रिक्ट कुठले सेंटर्स याच्या बाबतीत जरासं तू सेंटर्सला डायरेक्ट ऍड्रेस केलं तर बरं राहील. हा हॅलो, हा सगळ्या सेंटर्सना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही डेली ते एंट्री करा, डेटा एंट्री. मोस्ट ऑफ सेंटर जे आहेत, जे ठाणे आणि पुणे, जे LAC ला डेटा डिस्पेन्सेशन होतंय ते ड्राईव्हला अपडेट होत नाहीये. तर मी डबको आणि ART सेंटरशी बोललेलो आहे. तर तुम्ही ते मॅनेज तुम्ही करा आणि मेकॅनिझम बनवा की ते LAC कडून डेटा ART सेंटरने घ्यायचा आहे आणि तो एक्सेल मध्ये एंट्री करायचा आहे. जर LAC किंवा ICDC मध्ये जास्त पेशंटचे डिस्पेन्सेशन झालं असेल तर त्याचे मेल ID मला शेअर करा डायरेक्टली. त्या आपण ICDC ला ते ड्राईव्ह शीट शेअर करूयात की जेणेकरून ते डायरेक्टली त्याच्यामध्ये एंट्री करतील. आणि मला सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करायची आहे की जे अदर ART सेंटरचे डिस्पेन्सेशन करतो ते त्याच्यामध्ये त्या ड्राईव्ह शीट मध्ये अपडेट करायचं आहे. आणि विदिन सेम ART सेंटरचे जर पेशंट्स असतील तर तुम्ही नोडल ART सेंटरने ते कोऑर्डिनेट करायचे आणि तुमच्या रजिस्टर आणि MLA ला ते अपडेट करायचे आहे. तर आपण ही ड्राईव्ह शीट कंटिन्युअसली मॉनिटरिंग करतोय. ठाणे आणि पुणेशी मी परत एकदा फॉलोअप घेईन की तुमचा अजून पूर्ण बॅकअप आहे, बॅकलॉग आहे, तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. तो त्याशिवाय आपल्याला मुंबईला जे चे पेशंट्स आहेत ते त्यांना आपल्याला फॉलोअप देता येत नाहीये. तर आम्ही पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय की ते तुम्ही अपडेट करण्यासाठी परत एकदा मला जर काय प्रॉब्लेम असतील तर कॉल करा. मी ड्राईव्ह शेअर करतो किंवा मेल ID तुम्हाला मला शेअर करा. मी ते ड्राईव्ह तुम्हाला डायरेक्टली शेअर करतो आणि आपण ते डेटा एंट्री कम्प्लीट करायचे लवकरात लवकर ते. ठीक आहे. सर, थँक्यू. पुणे आणि ठाण्यासाठी समजा एखादी मीटिंग समजा DPO सरांची आणि डेटा मॅनेजची ठेवता आली, शॉर्ट मीटिंग, सो दॅट वी कॅन रिव्ह्यू द डेटा आणि गॅप समजा असतील, सो दॅट हाऊ कॅन पार्टनर एजन्सीज कॅन सपोर्ट इन डेटा कम्प्लिशन किंवा असं काही होऊ शकतं का? VC ला पालघर जॉईन झालेले आहेत का? आहेत बहुतेक सर, होते तर जॉईन. त्यांना जरा त्यांचे इश्यूज काही स्पेसिफिक आहेत, जरा आपण पण समजून घेऊ. अडचणी काय होत आहेत? औषधं दिले जात नाहीयेत का? रिपोर्टिंग भरली जात नाहीये? कुठल्या लेवलला अडचण येते नेमकी? DS पालघर. DS पालघर ऍक्च्युली येत नाही. सर मी त्यांच्याशी बोललो सर, तर त्यांचं जे तुलिन्स हॉस्पिटल आहे, जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये अराउंड 400 डिस्पेन्सेशन पेशंटना झालेलं आहे. आणि ते एकच काउन्सिलर असल्यामुळे त्यांना डेटा एंट्री आणि डिस्पेन्सेशन ते पॉसिबल नाही डेटा एंट्री करण्यासाठी. तर मी ते प्रशांत सरांना पण बोललो होतो आम्ही की ते डेटा एंट्री आपण करून दिलं तर ते बरं होईल. म्हणजे त्यांच्याकडून ते आपल्याला डेटा एंट्री डायरेक्टली एक्सेल मध्ये मिळून जाईल. आणि बाकी जे LACs आहेत पालघर मधल्या, त्यांचे मेल ID घेऊन आता आपण मेल ID वर त्यांना ड्राईव्ह शीट शेअर केलेले आहे. तर त्यांना मी भरायला सांगतोय जेणेकरून लवकरात लवकर ते आपल्याला एक्सेलवर मिळून जाईल. नाही, इंटरिम DS ला जे काही डिस्पेन्सेशन होत आहे, हॅलो, तुमच्या माध्यमातून जरी डिस्ट्रिक्ट सुपरवायझर लेवलला मिळालं तरी ते आपल्याला गुगल ड्राईव्ह वर अपडेट करता येईल का? कारण की हा इश्यू ग्रीवियस एवढ्यासाठीच आहे की नंबर ऑफ पेशंट जास्त आहे. किरण. हॅलो सर. हॅलो.
याच्यामध्ये जो दुसरा पर्याय आपण हा दिलेला होता की पूर्ण पालघर नालासोपारा एरियाचे जे काही पेशंटची लिस्ट आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये अपलोड होणार हा अपलोड. ते शेअर केलेलं आहे मी अमोलला, तर ते हा. ऑलरेडी अपलोड करतायत तिकडे. अमोल आहे लाईन वर? नाही, अमोल बहुतेक नाही याच्यात. ऑनलाईन वर आहे. मॅडम ते जे आपण लिस्ट अपलोड करून हो, कसं झालेलं आहे, आम्ही जो आमच्याकडचा आकडा बघितलेला आहे त्याच्याप्रमाणे आमच्याकडे 2000 पेशंट जे आहेत ते पालघरमध्ये राहणारे आमच्या वेगवेगळ्या एआरटी सेंटर्सना उपचार घेणारे आहेत. आणि हे पालघरमध्ये राहणारे जे 2000 पेशंट आहेत त्यातले जे कोणी आता ड्यू आहेत आणि त्यातले जवळपास आम्ही फोन सगळ्यांना केलेले आहेत, पण त्यातले अराउंड 650 patients or 700 patients have said that, and we have given those 5 options of sub-district hospitals in Palghar district. तुमच्या नजदीक जवळचं आहे तिकडे तुम्ही उपचार घेऊ शकता, हे आम्ही ऑप्शन्स देऊन त्यांना तिथे जायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मला माझ्या माहितीप्रमाणे आमची एक एआरटी काउन्सिलर रुरल हॉस्पिटलला विरारला बसते आहे आणि तिथे येणाऱ्या सगळ्या पेशंटचं तिथे वेब फॉर्म मध्ये एंट्री करते आहे. त्याचबरोबर किरणकडनं आम्ही हे विचारलेलं होतं की तुमच्याकडे मीरा रोड किंवा ठाणे किंवा कुठल्या एआरटी सेंटर्सना जे वसई विरार पालघरमध्ये राहणारे पेशंट्स आहेत, कारण ते जेव्हा तिथे घ्यायला येतात तेव्हा त्यांचं डिटेल्स नसल्यामुळे कम्युनिटी डिस्पेन्सेशन किंवा त्यांची एंट्री करणं दोन्ही डिफिकल्ट होतं. आणि हा जो वेब फॉर्म आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये माहिती ऑलरेडी आपण घातलेली असते की ह्या पेशंटचं नाव आपण दिलेलं नसतं, पण पेशंटचा एआरटी नंबर आणि रेजिमेंट घातलेला असतो. फक्त आपण किती दिवसाचं औषध दिलं, 15 दिवसाचं दिलं किंवा 1 महिन्याचं दिलं, हे आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री करायची असते आणि ते पेशंटचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असतो. हे एवढंच आपल्याला करायचं असतं, त्यामुळे ते इझियर होतं, कारण आउटपुट पूर्ण गुगल ड्राईव्ह मध्ये इन्फॉर्मेशन घालायची गरज नाहीये, मोबाईल मधनं ते करता येऊ शकतं. फक्त त्या विरार सेंटर मध्येच हे वेब फॉर्म किंवा तिकडची जवळची जी एनजीओ आहे ते जेव्हा घरी जाऊन औषधं देतात तेव्हा त्याचं ते वेब फॉर्म मध्ये एंट्री सध्या चालू आहे. ओके. हॅलो सर, माझा आवाज येतोय का? पालघर डीएस बोलते सर. हा बोला बोला. हा सर, मला एक महत्वाचं बोलायचं इथे. जिथे तुळींज हॉस्पिटल आहे नालासोपाऱ्याला, तर तिथे मॅनपॉवर कमी आहे, एकच काउन्सिलर आहे आणि दिवसाला जवळजवळ 70-80 पेशंट मेडिसिन घ्यायला येत आहेत तिथे. तर आता तर त्यांचे एमएस सुद्धा आता वैतागल्यात की ते बोलतात की 20-25 असतील तर ठीक आहे, तिथे कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट पण आता भरपूर वाढत चाललेत आणि त्यामुळे सर आता तिकडे जवळजवळ आम्ही बंद करू अशा स्वरूपात त्यांचे म्हणजे आता चालू आहे. तर ह्याच्यावरती काही गायडन्स करा सर. तुळींज हॉस्पिटल नालासोपारा. हा ओके. तर आपण त्यासाठी डेटा एंट्रीसाठी आपण आयटीएक्ससी मी प्रशांत सरांशी बोललो होतो. हॅलो. हा सर. हॅलो. आज लिस्ट मिळाली आम्हाला, मी प्रशांत, आज लिस्ट मिळाले. तर तुमच्याकडनं जे काही डेटा एंट्रीचे फोटोज येतील ते आम्ही सॉफ्ट कॉपी मध्ये करायला मदत करू. नाही डॉक्टर प्रशांत तुम्हाला लक्षात नाही आलंय, त्यांचा इश्यू आहे की त्या सेंटरला हॉस्पिटलला पेशंट ओव्हरलोड होते सर. मेडिकल सुपरिटेंडंट म्हणतात की येस. मग आपल्याला तिकडे दुसरा एक पर्याय काही करता येईल का कम्युनिटी डिस्पेन्सेशनच्या अनुषंगाने? कारण की जर ते सेंटर बंद झालं तर मग परत प्रॉब्लेम होतील, पालघरला आणखीन अवघड जाईल पालघर डिस्ट्रिक्ट साठी. आम्ही करू सर ते, सो वी विल लेट यू नो. ओके. मे बी आपण पालघर डिस्ट्रिक्टच्या स्टाफ साठी आणि ठाणा रायगड या 3 जिल्ह्यांसाठी एक वेगळी मीटिंग कॉल करू. हा, ते जास्त बरं होईल. डायरेक्टली आपण स्टाफला इन्व्हॉल्व करून आणखीन रोबस्ट मेकॅनिझम किंवा चांगली स्मूथ मेकॅनिझम कशी डेव्हलप करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करूया. मॅडम तुमचं काही सजेशन आहे? सर तिथे म्हणजे आम्हाला जर एमडॅक्स, कारण जवळजवळ 30% फक्त आपले ह्याचे पेशंट असतात मीरा रोडचे, पण जवळजवळ 70 ते 80% पेशंट हे नायर, केईएम, जेजे इथलेच आहेत. तर तिथे जर आम्हाला स्टाफ मिळाला किंवा मग कोणी पण होम डिलिव्हरी करण्यासाठी जरी कोणी स्टाफ मिळाला तरी पण आपल्याला ते कव्हर करता येऊ शकतं. कारण तिकडे
मी आज विहान आणि आयटेक दोघांशी बोललेलो आहे. मे बी तिकडे एक व्हेकल मोबिलाइज करून जे पेशंट्स ऍक्च्युली पोहोचू शकत नाहीये त्यांची लिस्ट जनरेट करून ते होम डिलिव्हरी कशी करता येईल त्याच्यासाठी आपण चर्चा करतोय. मे बी उद्या संध्याकाळपर्यंत याच्यावर एक फायनल कन्क्लुजन काढलं जाईल. पण इंटरिम जर समजा तिकडे त्या तुळींज हॉस्पिटलशी कनेक्टेड काही अर्बन हेल्थ पोस्ट असतील, अर्बन हेल्थ महानगरपालिकेचे, तिकडे काही मेडिसिन फर्दर डिसेंट्रलाइज करता येऊ शकेल का? हे सर आम्ही असा अजून एक प्रयत्न केला. वसई इथे एक UHP आहे, नवघर UHP अरे PSC आहे, तर तिथे पण एक विजय भुरे म्हणून आहे साथी NGOचे प्रोग्राम ऑफिसर, तर ते स्वतः आता तिथे बसून म्हणजे डिस्ट्रीब्युट करतायत मेडिसिन. नाही पण मग हे डिस्ट्रीब्युशन होत आहे त्याचं फीडबॅक मिळेल. पण फीडबॅक म्हणजे आम्हाला तिथे स्टाफ पण तिथे अवेलेबल नव्हता आणि जवळजवळ 400, 450, 500च्या वरती आता जवळपास एंट्री झालेल्या आहेत. तर त्या आता किरण येवले सरांशी बोलले आम्ही की त्यांना फोटो काढून शेअर केल्यात, तर ते भरणार आहेत. ते ड्रायव्हर केले तर तुम्ही मॅन्युअल एंट्रीज केलेल्या आहेत? हो, मॅन्युअल एंट्री सर्व केलेले आहेत, रजिस्टर मध्ये भरलेले आहेत सर्व. ओके. आणि सर मेडिसिनचा पण काही इश्यू होत आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी सेकंड लाईनचे मेडिसिन कमी प्रमाणात मिळालेले आहेत, तर काही काही पेशंटचं मग ते भांडायला उठतात की आम्हाला मेडिसिन भेटत नाही म्हणून. तर मी तेजसला सांगतो, कारण की ते पालघरला ड्रग मोबिलायझेशन ठाणा, उल्हासनगर आणि भिवंडी या सेंटर्स कडून ते मोबिलाइज करून घ्यावं लागेल. मी त्याच्यावरही काम करतोय. ते तुम्हाला 2 दिवसात मेडिसिन कसं मिळेल मी बघतो. रिटोनावीर मेजर ड्रग आहे, ते मी माझ्या लक्षात आलेलं आहे, मी मोबिलाइज करून देतो. ठीक आहे, चालेल सर. ओके सर, थैंक यू. तेजस, ये पालघर के लिए हमें गोडाउन से लोपिनाविर, रिटोनाविर, क्योंकि बहुत सारे पेशेंट्स अभी जो से शिफ्ट हो रहे हैं उनका जो रेजिम्स है वो TL, लोपिनाविर, रिटोनाविर ये बेस्ड रेजिम्स है. हमने क्या किया था इनिशियली, उनको सिर्फ TLE और ZLN ये फर्स्ट लाइन मेडिसिन ही उनके पास हैंड ओवर किए थे. तो 3 जो हमारे नजदीक के ART सेंटर्स है वहां से लोपिनाविर, रिटोनाविर और TL, ठीक है, तो पेशेंट लिस्ट है वो किरण के साथ फाइनल करके कल परसों तक वहां पे मेडिसिन पहुंचाना पड़ेगा हमें. ठीक है सर. ओके मॅडम, तुम्ही तेजसच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा ड्रग साठी. ठीक आहे. मॅडम APD मॅडम आहेत? मॅडम बेसिक म्हणजे आता DS त्यांच्याकडून तर लक्षात येतंय की पेशंटचे एंट्रीज आपल्याकडे अवेलेबल आहे, पण त्या हार्ड कॉपी मधले आहेत. आयटेक कडून आपण त्याला सॉफ्ट कॉपी मध्ये कन्वर्ट करून घेतो. इंटरिम हे जे ऍप्लिकेशन आहे तुमचं, त्याचं जर आपल्याला उद्या किंवा परवा जसा वेळ मिळेल तसं जर पालघर, ठाणे आणि रायगड इकडच्या सेंटर्सला आपल्याला ते डेमो दाखवता आला ना, म्हणजे ते त्यांच्या मोबाईल मध्ये किंवा जे काही सिस्टम कडे अवेलेबल असेल त्याच्यात अपलोड करून वापरू शकतील, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. परफेक्ट. माझं एक इथे जे आता प्रशांतने पण सांगितलं, सो ठाणा आणि पालघर आणि इथे काम करणाऱ्या इतर म्हणजे विहान असेल, साथी असेल, कम्युनिटी ऑर्गनायझेशन जे आहेत, अशी आपण एकत्र एक झूम मीटिंग घेऊया, जेणेकरून आपल्याला तिकडचे जे इश्यूज आहेत, म्हणजे ते त्या सेंटरला, ART सेंटरला देण्याचं असेल किंवा ICTC मधनं देण्याचं असेल, इन्क्लुडिंग सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल. कारण माझ्या माहितीप्रमाणे लास्ट वीक मी तुळींज आणि विरारसाठी औषधं पाठवलेली आहेत. आता सुद्धा विरारची एक रिक्विजिशन माझ्याकडे आलेली आहे आणि मी ती आता द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे जे काही ह्या वेस्टर्न लाईनला जायचं आहे ते आमच्या इकडनं पण एमडॅक्सच्या स्टोअर मधनं पण आम्ही काढू शकतो. पण प्रॉब्लेम काय होतो की फक्त आम्हाला इंडेंट येत राहतं, ते कोणाला दिलं गेलंय ती माहिती आली नाही तर मग आम्हालाही प्रॉब्लेम होतो. डिस्कशन कोणाला झालंय ते आम्हाला कळत नाही. आणि दुसरं जे मगाशी प्रशांतने पण सांगितलं किंवा मी तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये बघितलं, तर ठाण्यामध्ये फक्त 85 पेशंटच्या सेंटर झालेले आहेत, ठाण्याच्या सगळ्या ART सेंटर मध्ये मिळून मुंबईच्या पेशंटच्या. आज बेसिकली त्या इंटेन्शननेच ही VC पण
प्लॅन आउट केलेली होती की सेंटर्स थोडे अवेअर होतील, फीडबॅक फॉलोअप ह्या रिपोर्टिंग सिस्टम साठी अडचणी आहेत, पण तेही आणि दुसरं आमच्या बाजूने आम्ही असाही आता प्रयत्न केलेला आहे की जे आमचे ICTC सुपरवायझर्स ठाणेमध्ये राहतात ते तिकडच्या नजीकच्या ART सेंटरला जाऊन मदत करतील, म्हणजे वेदर इट इज डिस्पेन्सेशन, डॉक्युमेंटेशन और व्हॉट एव्हर, और कोऑर्डिनेशन विथ द एक्झिस्टिंग कम्युनिटी सेंटर्स. त्या दृष्टीने आणि तशा लिस्ट पण आम्ही त्यांना हँड ओव्हर करणार आहोत. त्याचं कंपायलेशन काम आमचं सुरू आहे की कारण ठाण्यामध्ये जवळजवळ अजून 2400 पेशंट आमचे ठाण्यामधले आहेत आणि रायगडमध्ये 500 पेशंट आहेत जे म्हणजे आमच्या ART सेंटर्स मधनं औषधं घेत होते. तर ह्या पेशंटना त्यांच्या नजीकच्या सेंटरमध्ये, कारण असं लक्षात आलेलं आहे की आमचे मुंबईतले पेशंट्स ART सेंटरला पोहोचू शकतात बिकॉज ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट, बट दिस इज नॉट ट्रू फॉर द अदर डिस्ट्रिक्ट. कारण तिथे जर त्यांच्याकडे स्वतःचं वाहन नसेल तर त्यांना अजिबात जाता येत नाहीये, कुठलंही सेंटर जरी आम्ही सांगितलं तरी. तर अशी जी आमच्याकडे इन्फॉर्मेशन येते आहे, तर त्या इन्फॉर्मेशन प्रमाणे सुद्धा आपल्याला हे जे कम्युनिटीमध्ये डिस्पेन्स करू शकतील असे गट आयडेंटिफाय करून त्यांच्याकडनं डॉक्युमेंटेशन, कारण नुसताच फोटो औषधाचा पुस्तकाचा वगैरे पाठवून इथे एंट्री करायला मग प्रॉब्लेम होतो, कारण विहानवाले पण फोटो पाठवतात. दॅट इज नॉट अन प्रोफेशनल वे, दॅट इज नॉट अ प्रोफेशनल डॉक्युमेंटेशन. तर हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागणार आहे. सो इफ टुमॉरो इव्हनिंग वी कॅन हॅव दिस मीटिंग विथ ऑल पार्टनर्स as to how do we strengthen and reaching uninterrupted services to these patients, it would be good. Definitely. डॉक्टर प्रशांत एंड डॉक्टर अनवर, आप जरा ये पॉइंट नोट डाउन कीजिए. कल हम थाना, पालघर और रायगढ़ के ICDC स्टाफ को लेके ही एक अलग से क्विज़ रखेंगे. बेसिकली जो एप्लीकेशन आया है वो एप्लीकेशन कैसे इस्तेमाल करते हैं वो हम उनको डेमो दिखाएंगे. चलेगा सर. whichever time is suitable for you, you can let us know and Dr. Prashant will fix the meeting. मैडम से एक बार कंफर्मेशन ले लीजिए, अमोल से, और फिर कल हम डेफिनेटली एक टास्क आगे लेके चलेगा. बाकी अजून कुठले काही सेंटर्स? दिव्या, आपके कोई क्वेरीज है? यहाँ पर शायद सबको अनम्यूट किया है तो डायरेक्टली रिस्पॉन्ड किया, डिफिकल्टी आ रही है. ओके, सो देयर आर नो इश्यूज. प्रदीप लाईन पे है. प्रदीप, काही अडचणी आहेत आपल्या स्टोरशी रिलेटेड? They can speak now, sir. ओके. प्रदीप. हॅलो. नाही, झोपते आता मी. बंद करते, झोपच नाही ना त्याच्यामुळे. मैडम, सब लोगों ने अभी शुरू किया है शायद. हाँ बोला सर, मालेगाव ART मधनं बोलतोय डॉक्टर. बोला. तर माझ्याकडे 15 पेशंटला फक्त थर्ड लाईनचे ड्रग आले, पण 5 पेशंट अजून पण असे ज्यांचं थर्ड लाईनच्या यादीत नावच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचे ड्रग आलेलेच नाही. काल आपल्याकडे एमडॅक्स कडनं सविस्तर जे पेशंट त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट झाले, कॉन्टॅक्ट नाही झाले, अशा सगळ्यांचे नाव आपल्याकडे आलेले आहेत. त्या बेसिसवरून डॉल्युटाग्राविरची रिक्वायरमेंट काढलेली आहे. झाली की विदिन 15-20 मिनिट्स मी ते सगळ्या डिस्ट्रिक्टशी शेअर करतोय. तुम्ही फक्त जे आपले 12 सेंटर्स, 12 ठिकाणी जिथं हा डॉल्युटाग्राविर स्टोअर केलेला आहे किंवा जिथं सप्लाय केलेला आहे त्या सेंटरशी कोऑर्डिनेट करून तुमची रिक्वायरमेंट पण काढली गेलेली आहे. किरणला मी आज रिक्वेस्ट केलेली की ती लिस्ट सहित ते तुमच्या बरोबर शेअर करेल, म्हणजे पेशंटचे नाव आणि तो ओडी डोस आहे, बीडी डोस आहे, व्हायरल लोडच्या बेसिसवर तो आपण हे करून ती लिस्ट शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. सर, दुसरं की हे जे मेडिसिन मला पहिल्यांदा मिळालं ते फक्त 15 डेज साठीच मिळालंय. हो. आणि 15 दिवसानंतर मग ते रिपीट पेशंट परत आता येतील. ते तुम्हाला आता लगेच ते तुमच्याकडे नाशिकला, प्रॉपर नाशिकला राल्टाग्राविर लिमिटेड पोहोचलेलं आहे. मालेगावला ते मिळणार नाही, तर तुम्हाला बरेचसे पेशंटचे डॉल्युटाग्राविर रेजिमवर शिफ्ट करावे लागतील.
ओके, ती लिस्ट तुम्हाला अच्छा. शेअर केली जाईल. ओके ओके सर, थँक्यू सर. बीजे बोला. सर जे कडनं 47 पेशंटची लिस्ट आली होती तेवढ्या पूर्ण पेशंटला औषध देऊन वरती 12 पेशंटला दिले, परंतु आता त्यांचे औषध संपले तर रिपीट जे पेशंट परत इकडे BGMC ला येत आहे, तर मग त्यांना औषध कुठल्या स्टॉकचे द्यायचे? कुठलाही पेशंट डिनाय करायचा नाही. जी लिस्ट आमच्याकडून काम झालेलं आहे, जे कालच आम्हाला जी लिस्ट मिळालेली आहे त्याच्यावर जे पेशंट्स व्हायरल लोड आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे त्यांचे डॉल्युटाग्राविर वर शिफ्ट करण्यासाठी ती एक्सरसाइज झालेली आहे. ती लिस्ट तुम्हाला आज शेअर केली जाईल आणि डोस पण कसा द्यायचा आहे, ओडी राहील का बीडी राहील याच्या बाबतीत तुम्हाला गायडन्स मिळालेले. कुठल्याही परिस्थितीत पेशंटला डिनाय किंवा डिक्लाइन करू नका. जे आपल्याकडे बेस्ट अवेलेबल मेडिसिन आहे, थर्ड लाईन साठी आता तुम्हाला डॉल्युटाग्राविर बराचसा आहे. तुमच्याकडे अल्टरनेट साठी पण 30 बॉटल्स राल्टाग्राविरच्या पण सप्लाय केलेल्या आहेत. सर दारुणावीर नाहीये सर. दारुणावीर नाहीये म्हणून हा विषय तोच डिस्कस केला की दारुणावीर रिटोनावीर नाहीये, पण जर त्या पेशंटचा त्या पेशंट्सला आपण डॉल्युटाग्राविर आणि लोपिनावीर रिटोनावीर वर शिफ्ट करायचं. आमचे कोल्हापूर, सातारा, सांगलीला काही पेशंट अडकले, औषधं नाही पोहोचले अजून. त्यांचे औषधं पोहोचवण्यासाठी तुम्ही तेजसशी कोऑर्डिनेट करा. आज जी मी लिस्ट शेअर करेल डिस्ट्रिक्ट वाईज डॉल्युटाग्राविरचं डिस्ट्रीब्युशन राहील. त्याच्यात बेसिकली एक शॉर्ट इंडेंट राहील 2 महिन्याचं. त्या बेसिसवरून ते प्लॅन इंडिया कडून गाड्या मोबिलाइज करून ते त्या डिस्ट्रिक्टला पाठवण्याचा प्रयोजन करा. कारण पुण्याला डॉल्युटाग्राविर हे 2 मेजर सेंटर्सला दिलेलं आहे, AFMC आणि BGMC. हो सर, आज आम्ही कालपासून चालू केलंय द्यायला. हो, BGMC खाली सातारा, सांगली, कोल्हापूर थेट या साखळीपर्यंत सप्लाय करेल आणि AFMC अहमदनगर किंवा वरचे जे डिस्ट्रिक्ट आहेत तिकडे ते सप्लाय करतील. ओके, मी इंटेन्शनली डिस्ट्रिक्ट्सला सेंटर्स बांधले नाही, कारण की काही ठिकाणी जरी मी प्लॅन आउट केलं असतं, शेवटी हे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे मेडिसिन अवेलेबिलिटी, व्हेकल अवेलेबिलिटी किंवा ड्रायव्हर अवेलेबिलिटीवर अवलंबून आहे. ज्या सेंटर्सला ज्या डिस्ट्रिक्टला व्हेकल त्यांच्या डिस्ट्रिक्ट कडनं मोजता येईल ते तुमच्या सेंटरकडे येतील आणि औषधं कलेक्ट करून घेतील. जिथं प्लॅनला पॉसिबल आहे ते मेडिसिन रूट फायनल करून मेडिसिन आउट करून देतील. ओके ओके सर. या व्यतिरिक्त हा बोला सर. प्रशांत मोरे परत. एकच मिनिट. हॅलो सर, मी बोलतोय डॉक्टर प्रशांत मोरे मालेगाव. सर, माझ्याकडे जवळपास 170 to 180 पेशंट या महिन्याचे आहे की जे ART ला येऊ शकले नाही. बऱ्याच लोकांना पोलिसांनी अडवलं आणि इव्हन माझा स्टाफ पण बाहेर जायला तयार आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअली घरी जाऊन त्यांना मेडिसिन द्यायला तयार आहे, पण पोलीस अलाउ नाही करत आहे बाहेर जायला. यासाठी काही आम्हाला पास किंवा काही अरेंजमेंट होऊ शकते? तुमच्या मेडिकल सुपरिटेंडेंट कडनंच तो पास इश्यू करून घेता येईल. लोकल ऑथॉरिटीजलाच मी इकडनं बनवून देण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन कडून किंवा सुपरिटेंडेंट कडून पास इश्यू करून घ्यावा लागेल. सर, पण तसा एखादा मेल मला मिळाला तर मी काहीतरी मी मेल करतो. प्लीज सर, प्लीज. येस. त्याला जरा चिटकवून द्या ना. पालघर DS बोला. हा सर, मला एक सांगायचं होतं की जसं एमडेक्स कडनं लाईन लिस्ट शेअर केली जाते आणि तेवढेच मेडिसिन आमच्याच त्या पेशंटला द्या असं सांगितलं जातं, पण त्याच्या अगोदर पण आम्ही बरेचसे पेशंटला मेडिसिन ऑलरेडी देऊन राहिलेले आहेत आणि जे अदरचे येतात पण त्याच्या लिस्ट मध्ये नावं नसतात, तर मग त्याचं मग मेडिसिन साठी मग प्रॉब्लेम होतो. तुम्ही मेडिसिन जे मिळतं आहे बघा, जेवढं औषध तुम्हाला मिळतं आहे ते कन्झ्युम करा. कमी पडत असेल तर भिवंडी, उल्हासनगर आणि ठाणे ART कडनं रिलोकेट करून घ्या. तुम्ही तेजस्वी क्लोज टच मध्ये राहा. जे काही मेडिसिनची आपल्याकडे एक एमसॅक्स असते ती गाडी वापरता येईल आपल्याला. ठीक है सर. FMC ART सेंटर. हाँ कहिए मैडम. सर, एक तो ये है कि जैसे दूसरा एमडेक्स से जो पेशेंट हमारे पास राल्टाग्राविर और एस्पली आ रहे हैं,
अब जब तक हमारे पास है रेल्टाग्रेविर हम दे देंगे, उसके बाद में कैन वी आवरसेल्व्स चेंज द मेडिसिन टू डीटीजे विदाउट कंसल्टिंग? यस यस, फिलहाल तो भी हमें नैको ने वो जो गाइडेंस नोट दिया है, जो मैंने लोगों के गैस पेट्रोल भरने के लिए वो आएगा इसके ऊपर, इसीलिए तो देखो बोलो आपका नाम और इसका जो है लिखिए इसके ऊपर क्या नाम? सर कैन यू हियर मी? या सो बेसिकली जो नोट नैको ने निकाला है वो बेसिकली जब स्टेट्स ने आगे नैको के सामने रखा था कि राल्टाग्राविर या डारुनाविर रिटोनाविर का आगे जाके परचेस में भी प्रॉब्लम आएंगे या फिर सप्लाई में भी प्रॉब्लम आएंगे, तो वो इंटेंशन से ही ये सारे डोलोटाग्राविर के ट्रांजिशन के लिए डिस्कशंस किए थे और बाद में ही ये नैको ने डिसीजन लिया था। सर इनिशियली सर एक सेकंड क्वेरी ये है कि डारुनाविर रिटोनाविर लिमिटेड स्टॉक है, तो कब तक एक्सपेक्ट करेंगे सर रिप्लेनिश होने के लिए? डारुनाविर रिटोनाविर अभी वी आर वेरी अनश्योर। सो जो पेशेंट आ रहे हैं उनको 1 महीने का डोलोटाग्राविर बेस्ड रेजिम के ऊपर शिफ्ट कर दो, उनको दे दो। जब जैसे ही आएगा हमें एमडैक्स से इंटीमेशन मिल जाएगा, देन विल बी इन्फॉर्मिंग यू ऑल। Sir, third query was that in case a patient is virally unsuppressed, राल्टाग्राविर लोपिनाविर रिटोनाविर पे है, तो क्या हम उन पेशेंट को राल्टाग्राविर पे कंटिन्यू करा के वायरल लोड रिपीट करा के फिर देखें इन व्यू ऑफ दिस डारुनाविर रिटोनाविर? अभी पेशेंट अनसप्रेस्ड है, राइट? हाँ राइट। आपके पास राल्टाग्राविर भी है? राल्टाग्राविर है हमारे पास में, और अगर वो अनसप्रेस्ड है और डारुनाविर रिटोनाविर हमारे पास लिमिटेड स्टॉक है और लोपिनाविर बेस्ड रिजीम पे है, तो क्या हम उसका 2 या 3 महीने बाद? आपका आवाज कट गया मैडम। अगर उसको डाल्टाग्राविर की जगह केस डाल्टाग्राविर पे है विद लोपिनाविर रिटोनाविर और वायरली अनसप्रेस्ड है, तो हम उसका थोड़ा जब तक हमारे पास स्टॉक है 2 या 3 महीने, तो हम उसको ऐसे फ्यू को क्या हम वायरल लोड रिपीट करके फिर वी टेक अ कॉल टू फॉर ट्रांजिशन ऑफ दिस मेडिसिन। मैम ये पेशेंट अल्टरनेट सेकंड लाइन पे है, ऐसे ही बोल रहे हो ना? हाँ। सो अल्टरनेट सेकंड लाइन, लेकिन आपके पास पॉसिबल है थोड़ी अभी वायरल लोड कर सकते हैं? हमारे को कल स्टॉक मिला है 30 सम बॉटल्स मिली है, तो हम सेलेक्टिव फ्यू जो नहीं लास्ट वायरल लोड कब हुआ है पेशेंट का? सर लास्ट वायरल लोड अभी 2 या 3 महीने पहले हुआ है। और अभी वो उसमें था यानी स्टेप अप काउंसलिंग? राल्टाग्राविर विद लोपिनाविर रिटोनाविर। नहीं, तो वो लास्ट वायरल लोड के बाद पेशेंट स्टेप अप काउंसलिंग में था क्या अभी? हाँ जी सर। तो अभी रिपीट तो नहीं हो पाएगा मैम, तो पिछले इसके हिसाब से अगर आप अगर इसको ये पेशेंट अगर थर्ड लाइन पे जाता है तो फिर वो डारुनाविर रिटोनाविर और डोलोटाग्राविर बीडी डोज में जाएगा। तो अगर ऐसा है तो ये पेशेंट को अभी अगर देना है तो सेम रेजिमेंट पे कंटिन्यू कीजिए मेरे हिसाब से तो। और जब भी अभी एक ये हो जाएगा ये मंथ एंड के बाद उसका वायरल लोड रिपीट करके फिर डिसीजन लीजिए। ठीक है सर। तब तक उसका स्टेप अप काउंसलिंग कंटिन्यू कीजिए, क्योंकि इस बार इस टाइम पे चेंज करना विल बी यानी आप ओडी डोज डोलोटाग्राविर यूज करोगे तो दैट इज नॉट करेक्ट। हाँ जी इसीलिए सर। यस मैम। ठीक है सर थँक यू सर, थँक यू। अजून कोणी काही सेंटर्सचे क्वेरीज? ठाणे डीपीओ? ठाणे डीपीओ रतन? हॅलो सर। हा सर, इश्यू एकच आहेत आपल्या, त्या एंट्री ज्या बाकी आहेत ना सर, त्या एंट्री मी आता उद्या आजच इन्स्ट्रक्शन देतो त्या म्हणजे वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असेल ज्यांना शक्य असेल त्यांना त्या एंट्री अपडेट करायला सांगतोय मी। आणि नालासोपाराचाच एक इश्यू होता की नालासोपाऱ्याला त्या ज्या डेप्युटेड कॉर्पोरेशन कडनं काउन्सिलर आहेत त्यांना ते थोडं शक्य होत आहे, तर तिथं अजून एक एमडॅकच्या काउन्सिलरची किंवा स्टाफची मदत झाली तर बरं होईल आपल्याला। ओके, मी मॅडमशी बोलतो, मी मॅडमशी ईपीडी मॅडमशी बोलतो जर तिकडे कुठला आपल्याला आला तर। मी ऍक्च्युअली इथे चौकशी करायला सांगितलेली होती नालासोपारा विरारला राहणारा कोण आहे,
मला नावं मिळाली तर मी, आणि त्यांना ART सेंटर मध्ये काम करायची सवय आहे किंवा नाही ते बघते आणि त्याप्रमाणे तिथे डेप्युटेशनचं सांगते उद्यापर्यंत. ठीक आहे चालेल ओके, मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. यवतमाळ ART सेंटर आहे. उद्या सर आपली मीटिंग किती वाजता घेता येईल वगैरे असं काही? ते इन्फॉर्म करतील. डॉक्टर अनवर मॅडमशी कन्सल्ट करून तुम्हाला इन्फॉर्म करतील. ART, ICTC आणि आपल्याला यांना जर मेल टाकला तरी विहानचे लोक पण घ्यायचे आणि जे लोकल NGOs असतील जे ड्रग सप्लाय मध्ये आपल्याला मदत करू शकतील. हो चालेल सर, चालेल. ओके. आपले टोटल 46 म्हणजे NGOs चे लोक पण जे ऍक्टिव्हली मदत करू शकतील तशांना इन्व्हॉल्व करा. ठीक आहे सर, चालेल चालेल. यवतमाळ ART सेंटर आहे. यवतमाळ ART सेंटर. अजून कोणाचे काही आता क्वेरीज नाही दिसत आहे. मी तुमच्या बरोबर आता जे काही डॉल्युटाग्राव्हिरचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे त्याची लिस्ट आणि शीट शेअर करतो. माझ्याकडून आज पुरता एवढंच. काही इश्यूज राहतील ड्रग डिलिव्हरी, ड्रग सप्लाय चेनशी रिलेटेड, तुम्ही ग्रुपवर पोस्ट करत चला. तेजस, प्रदीप आणि दिव्या हे अवेलेबल आहेत तुमच्या मदतीसाठी. काही इश्यूज असतील स्पेसिफिकली फ्लॅग करायला घाबरू नका. ओके. डेफिनेटली आपण परत मे बी पॉसिबली नेक्स्ट वीक मध्ये परत एकदा भेटूया. पण माझी रिक्वेस्ट एवढीच राहील की जे काही ड्रग डिस्पेन्सेशन होत आहे ते गुगल ड्राईव्हवर प्रयत्न करा सगळं अपडेट करायसाठी. आपण ART सेंटर्सचे जे काही रिजनल डेटा मॅनेजर्स आहेत त्यांची पण मदत घेऊया. ते त्यांना किरण डिस्ट्रिक्ट सेंटर्स अलॉट करून देईल. तर त्यांना पण रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्या सेंटर्सची जबाबदारी घेऊन कसं ते अपडेट करून घेता येईल त्याची थोडासा पाठपुरावा करावा. थँक्यू डॉक्टर अनवर आणि त्यांची टीम. मॅडम तुम्हाला काही कन्क्लुडिंग रिमार्क्स, काही पॉइंट्स सांगायचे? मॅडम, इपडी आचार्य मॅडम. डॉक्टर अनवर. हेलो. हाँ, तो फिर अभी हम सेशन क्लोज कर देते हैं. कल के बारे में आप हमें अपडेट कर दीजिए. ठीक है. वी विल सेंड यू अ लिंक और मैडम से बात करके देन वी विल डिसाइड अ टाइम. यस. Yeah. Okay. Thank you everyone. Thank you. Thank you. Thank you very much, sir. Thank you.